नमस्कार. चिन्ह प्रस्तुत आणि मालवणी मॉल प्रायोजित गच्चीवरील गप्पा या कार्यक्रमात मी गीता कुलकर्णी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत आधी रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून फाईन आर्ट आणि नंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून मास्टर्स केलेल्या प्रज्ञा पोंक्षे यांना. जे जे मधून बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या चित्राची 2-3 प्रदर्शनं भरवली, पण नंतर त्यांच्या आयुष्यात असा एक टर्निंग पॉइंट आला की त्यांनी एका वेगळ्याच क्षेत्रात प्रवेश केला. ते क्षेत्र होतं इंटेरियर डिझाईन आणि डेकोरेशनचं. त्यांच्या कामाचा व्याप इतका वाढला की मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या देखील त्यांच्याकडून आपल्या ऑफिसेसची कामं करून घेऊ लागल्या. आता मुंबईत दादरमध्ये त्यांचं स्वतःचं सुसज्ज कार्यालय आहे. पण अशी चळवळ करणारी माणसं आपापल्या व्यवसायात यशस्वी झाली तरीही सहसा शांत बसत नाही. प्रज्ञा पोंक्षे यांच्या बाबतीतही तसंच झालं. त्यांनी स्वतंत्र राहणाऱ्या, एकट्या राहणाऱ्या स्त्रियांसाठी निवारे उभे करण्याचं काम सुरू केलं. वर्किंग वुमेन हॉस्टेल ही संकल्पना तर त्यांनी राबवलीच, पण त्याचबरोबर त्यांनी अशा स्त्रियांसाठी घरकुल मिळवून देणारी यंत्रणा देखील उभी केली. रहेजा किंवा जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या कला शिक्षण संस्थांतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास एका वेगळ्याच टप्प्यावर जाऊन पोहोचला आहे. म्हणूनच त्यांना चिन्हनं गच्चीवरील गप्पांमध्ये निमंत्रित केलं आहे. त्यांच्याशी गप्पा मारणार आहे चिन्हचे संपादक सतीश नाईक. येत्या गुरुवारी म्हणजे 23 डिसेंबर रोजी कला शिक्षण महाचर्चेचा कार्यक्रम होणार आहे. यावेळचा कार्यक्रम शालेय शिक्षणाशी संबंधित असणार आहे. त्यात सहभागी होणार आहेत मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे कला शिक्षक बीजी सामंत, सासवडच्या पुरंदर हायस्कूलचे सोपान तावरे आणि पिंपरी चिंचवड मनपाच्या केशवनगर माध्यमिक विद्यालयाच्या कला शिक्षिका अस्मिता गुरव. ऐकायला पाहायला विसरू नका. पुढला शनिवार आहे 25 डिसेंबरला, म्हणजेच थेट ख्रिसमसच्याच दिवशी. गतवर्षी नाताळ निमित्तानं आम्ही वसईचे चित्रकार फिलिप डेमेलो यांना निमंत्रित केलं होतं. त्यांच्या अस्खलित मराठीतल्या गप्पांनी कला रसिकांना अक्षरशः आश्चर्यचकित केलं होतं. यंदाही आम्ही असाच एक गोव्याचा कलावंत निवडला आहे. ते चित्रकार आहेत आणि महाराष्ट्रातल्या इतिहासातल्या एका नामांकित राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांच्याविषयी माहिती आणखीन थोड्याच वेळात आमच्या वेबसाईटवर आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर प्रसारित होईल. अवश्य वाचा. कार्यक्रमाची सर्व सूत्र सतीश नाईक यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद गीता. नमस्कार प्रज्ञा. नमस्कार सर. नमस्कार. कशी आहेस? थँक्यू सो मच. ऑफिसमध्ये बसली आहेस का तुझ्या? हो, माझ्या ऑफिसची कॉन्फरन्स रूम आहे सर. बरं बरं बरं, व्हेरी गुड. खूप दिवसांनी भेटतोय. म्हणजे आता प्रत्यक्ष आपण जवळजवळ अनेक वर्ष भेटलोच नाही. हो, मला वाटतं आपण असंच व्हर्च्युअली भेटतो आहोत आणि त्यालाही खूप वर्ष झाली. खूप वर्ष झाली. खूप खूप बदल झाले तुझ्यातही, माझ्यातही झाले असतीलच आणि सगळ्या आजूबाजूच्या परिस्थितीत सुद्धा. तर प्रज्ञा, तुझ्याविषयी मी वाचलं अनेक गोष्टी आणि मग मी ठरवलं तुझ्यावर कार्यक्रम करायचा. म्हणजे हा खरं तर सगळ्या फाईन आर्टिस्टना एकत्र घेऊन करतो मी हा कार्यक्रम. त्याच्यामध्ये तू कशी, असाही प्रश्न मला काही लोकांनी विचारला. पण त्याच्यात मला हे सांगायचं होतं की फाईन आर्ट जरी त्याने केलं असलं तरी तेच क्षेत्र ठेवून पुढे जाता येतं आणि त्या क्षेत्रातून वेगळ्या क्षेत्रात उडी मारता येते आणि तिथे यश मिळवता येतं. हे याच्यातून अधोरेखित करावं या दृष्टीने मी हा कार्यक्रम, म्हणजे ज्या पद्धतीची आता कला शिक्षण अवस्था आहे आपल्याकडे, तिथं विद्यार्थ्यांना किंवा भावी चित्रकारांना देखील काय काय करता येतं किंवा असे कोणी काय काय केलं हे जाणून घ्यावं यासाठी किंवा त्यांना ज्ञात व्हावं या हेतूने हा कार्यक्रम मी ठरवला होता. आणि मला वाटतं आता आपण सुरुवात करूया. प्रास्ताविक खूप झालं. नक्की. मला आता तू सांग, पहिला प्रश्न माझा असा आहे की तू मूळची कुठली, एक. दुसरं म्हणजे तू चित्रकलेकडे कशी आलीस, हा दुसरा प्रश्न. इथून आपण सुरुवात करूया. मी मुंबईची सर. दादर शिवाजी पार्क मध्ये माझा जन्म झाला. त्याच्यामुळे शिवाजी पार्क आणि शिवाजी पार्कचं सगळं ऍटमॉस्फिअर माझ्या आजूबाजूला कायम होतं. ते दिसतंय पण तुझ्यावर. ते दिसतंय पण तुझ्यावर.
हां, म्हणजे फार वेगवेगळ्या प्रकारच्या ॲटमॉस्फिअर्स मधनं आम्ही गेलोय शिवाजी पार्कला असल्यामुळे हम्म, आणि वेगवेगळ्या हम्म, प्रकारचे लोकं त्यांचे इम्पॅक्ट्स आमच्यावरती लहानपणापासून खूप झाले आणि बालमोहन शाळेसारखी उत्तम शाळा आणि बर. दादासाहेब रेड्डींचे आणि बापू सरांचे संस्कार याच्यामुळे शिक्षण पण अशा पद्धतीचं झाल्यामुळे वेगळ्या प्रकारची विचारसरणी पहिल्यापासूनच होती आणि माझ्या घरामध्ये खूप उच्च शिक्षण आहे सर. त्याच्यामुळे बर. घरामध्ये बॅकग्राऊंडलाच हाय एज्युकेशन असलेले घरात माझे वडील स्वतः IIT मुंबईचे पहिले PhD होते बर. 1965 चे. त्याच्यामुळे हम्म, घरामध्येच एक प्रकारचं वैचारिक बैठक खूप होती पहिल्यापासून. आणि तुम्ही म्हणाल की ह्या क्षेत्राकडे कशी वळले? तर माझ्या घरामध्ये सगळेजण इंजिनियर बघितले, CA पाहिले, डॉक्टर्स पाहिले आणि असं वाटलं की माझा बेस थोडा डिझाईनचा असल्यामुळे आणि रंग मला कायम आकर्षित करत असल्यामुळे माझ्या आईनी मला असं म्हटलं की आपण वेगळ्या क्षेत्राकडे तुला जायला पाहिजे. हम्म, तर त्यावेळेला रहेजा स्कूल ऑफ आर्ट, जे स्कूल ऑफ आर्ट ही मला जवळही होती शिवाजी पार्कवरनं. त्याच्यामुळे मग जे स्कूल ऑफ आर्टला मला पहिल्या वर्षाला ॲडमिशन मिळाली सर आणि तिथे 5 वर्ष झाली. वॉकर सर होते मला आणि चांगले चांगले शिक्षक मिळाले मला. त्याच्यामुळे आमचा प्रवास छान झाला 5 वर्ष, 6 वर्षाचा. तू तिथे काय फाईन आर्ट केलंस? मी फाईन आर्ट्स केलं पहिलं. पेंटिंगमध्ये बर. होते मी आणि तिथून हम्म. मी जे स्कूल ऑफ आर्टला गेले. मग पोर्ट्रेट करायचीस का माझा पोर्ट्रेट हा विषय होता, पण पेंटिंग्स? माझा पेंटिंग जास्ती होता. म्हणजे हम्म, सेमी ॲब्स्ट्रॅक्ट आय कॅन से. पुजारी सर पण मला होते. त्यांचं हम्म, मार्गदर्शन पण खूप मला मिळालं. हम्म, मिडवॉकर सर होते काही वर्ष, मग 2 वर्ष. त्याच्यामुळे हम्म, प्रिंटशी खूप चांगला संपर्क आला माझा. त्याच्यामुळे हम्म, 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 ॲब्स्ट्रॅक्ट लँडस्केप पेंटिंग करणं किंवा ॲक्रेलिक शेड कलर्स वापरणं ऑइलपेक्षा सुद्धा, हा हम्म, थोडासा माझा सहजपणाचा विषय होता. आणि डिझाइन हे माझं बेसिक होतं. म्हणजे कलर्स हम्म. मला खूप खेळता आले कारण मी सर पहिल्या 2-3 वर्षामध्ये कोलाजमध्ये खूप काम केलं आणि बर. कोलाजमुळे मला रंगसंगती फार चटकन समजली. हम्म, हम्म, त्याच्यामुळे डिझाइन बेस पक्का होत गेला स्केचिंगमुळे आणि डिझाइन करत असताना रंगसंगती हा जास्ती एक कलर्सचा प्ले करणं हे जास्ती मला भावलं. त्याच्यामुळे कलर्स माझ्याकडे कमांडिंग होतं. हम्म. पण मग हे सगळं फाईन आर्ट झाल्यानंतर तू काय केलंस? पूर्ण शिक्षण झाल्यानंतर जे ला फाईन गेलेस? आर्ट्स जे स्कूल ऑफ आर्टला मला स्कॉलरशिप मिळाली, DPED केलं. तिथे हा. 1-1.5 वर्ष, 2 वर्ष होते मी, 1 वर्ष आणि मग त्याच्यानंतर कालांतराने डिझाइनला पुढे मग पेंटिंगची 2-3 एक्झिबिशन झाली माझी. जहांगीर आर्ट गॅलरीला बर. सोलो शूट झाला माझा हो. 98. हो. बर. त्याच्या आधी माझा 1 वर्ष आधी नेहरू सेंटरला झाला, लीलाला झाला. हम्म, त्याच्यामुळे मला हम्म, लक्षात आलं की आपण म्हणजे कसं होतं सर बिझनेस घराणं असल्यामुळे एक विचार आर्टिस्टचा पण आहे. ॲट द सेम टाईम एका प्रॅक्टिकल व्यावसायिकाचा पण एक ब्रेन आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे फक्त पेंटिंग आणि त्याच्यावरती पूर्णपणे आयुष्य प्रॅक्टिकली किंवा प्रोफेशनली काढणं हे किती थोडं डिफिकल्ट आहे, हे थोडंसं पटकन लवकर लक्षात आलं माझ्या. आणि मला काही अपॉर्च्युनिटीज मिळाल्या. माझ्या काही चांगल्या परिचयाच्या लोकांबरोबर मला खूप चांगल्या पद्धतीने असोसिएट होऊन मला कमर्शियल इंटिरियर्समध्ये म्हणजे मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या भारतामध्ये त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर येत होत्या. हम्म. त्याच्यामुळे डिझाइन माझा चांगला असल्यामुळे आणि सेल्स किंवा बिझनेस डेव्हलपमेंट हा स्ट्रॉंग पॉइंट असल्यामुळे मी मोठमोठ्या कंपन्यांच्या इंटिरियर्सचं कामाचं आम्ही असोसिएशन केलं. माझ्या म्हणजे सुरुवातीपासून 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 ऑलमोस्ट म्हणजे सुरुवातीपासून. असं एखादं छोटं घर केलं, मग एखादा फ्लॅट केला वगैरे असं नाही झालं? डायरेक्ट मोठी मोठी कामं करायला सुरुवात केलीस? 1-2 छोटी बंगल्यांची कामं केली होती त्यावेळेला. पण हम्म, रेसिडेन्समध्ये थोडंसं खूप वेळ लागत होता. एक-एक हम्म. प्रॅक्टिकली एखादं मटेरियल सिलेक्ट करताना घरातल्या प्रत्येक मेंबरला तो कन्व्हिन्स करून तो कुठलं करण्यापेक्षा कुठलं काम केलंस पहिलं? मी एक माझ्या ओळखीचे फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बंगल्याचं काम केलं होतं. मराठीच होते गृहस्थ. त्यांचं काम केलं होतं मुंबईमध्ये. पण लक्षात असं आलं की एक छोटं काम म्हणजे अगदी एक 5,000-6,000 स्क्वेअर फूट किंवा 4,000 स्क्वेअर फुटाचं घर असतं. त्यावेळेला बराच 6-7-8 महिन्याचा, 10 महिन्याचा पिरियड जातो एकच हम्म, करण्यामध्ये. आणि पेमेंटच्या बाबतीत पण थोडीशी गॅरंटी दिसली नाही मला कामाची.
आणि त्या अगेन्स्ट मी जेव्हा ऑफिस इंटिरियर्स पाहिलं तर महिन्याभरात, 2 महिन्यात ऑफिसेस संपवणं आणि त्यांना हँडओव्हर करणं आणि फार मोठ्या प्रमाणावरती तफावत दिसली प्रोफेशनलिझम मध्ये. म्हणजे आम्हाला पण कुठलंही नाही नाही, मला मला अजूनही एक प्रश्न असा आहे की एकदम तू एवढी उडी कशी मारलीस, हा एक प्रश्न. म्हणजे तू हां. आत्ता पण उडी मारली आहेस बोलता बोलता. त्याऐवजी आपण तू असं सांग मला की तू फाईन आर्ट केल्यानंतर एक्झॅक्टली असं काय वाटलं की ज्याच्यामुळे तुला हे इंटिरियरचं जवळ वाटलं किंवा इंटिरियरचं काम करायला लागलं, तुला अ, करावं असं तुला वाटलं, हे आधी सांग, मग तू हे सांग, नाही तर खूप पुढे नाही, जाऊ नाही. आपण याच्या. नाही, नाही. हरकत नाही. सर कसं झालं, की डिझाइन हा बेस असल्यामुळे सर आपण हम्म, कॉम्पोझिशन खूप चांगलं करू शकतो. हम्म. आपला बेस जर का डिझाइन असेल आणि मला अगदी चांगलेपणाने आठवतंय सर, मी फायनल इयरला होते. एक किस्सा सांगेन छोटासा. सांग ना. वॉकर वॉकर सर आमच्याशी खूप छान म्हणजे आमचे खूप चांगले शिक्षक होते. पाठारे मॅडम, वॉकर सर आणि हम्म, आम्ही एकदा क्लासरूममध्ये बसलेलो असताना काही आम्ही सगळे स्टुडंट्स एकत्र बसलो होतो आणि सहजपणे मी असं सरांशी बोलले, "सर," म्हटलं, "आपल्याकडे सगळं शिकवलं जातं. पण," म्हटलं, "एखादा स्टुडंट कॉलेज इयर्समधनं बाहेर पडल्यानंतर त्याला जर का नोकरी तर ठीक आहे सर, नोकरी केली त्यांनी नोकरीमध्ये ग्रॅज्युअली वाढतो. पण आपण त्याला हम्म, बिझनेसचं अंग देऊ शकतो का? की पर्सनॅलिटी हम्म, डेव्हलपमेंट आहे किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांनी बिझनेस कसा डेव्हलप करायला पाहिजे स्वतःचा, त्यांनी बिझनेस कसा करायला पाहिजे. म्हणजे अगदी खरं सांगते सर, खूप पहिल्यापासून मला व्यवसायच करायचा होता. कारण माझ्या वडिलांना मी 40-45 वर्ष व्यवसाय करताना पाहिलेलं असल्यामुळे अ, ते एक थोडंसं DNA मध्ये आहे माझ्या आणि मला व्यवसाय करायचा होता हे नक्की होतं. त्याच्यामुळे काही मधल्या पिरियडमधल्या एक 2 ते 3 वर्ष 6 महिने मी एखाद्या ठिकाणी जस्ट एक गंमत म्हणून केलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट व्यवसायातच आले. तर हा डिझाइनचा आस्पेक्ट असल्यामुळे मला माझ्या 2 मित्रांनी मला सांगितलं मुंबईमध्ये आमचं परळला ऑफिस होतं त्यांचं इंटिरियरचं आणि मला म्हणाला, की "प्रज्ञा तू माझ्याबरोबर असोसिएट म्हणून होतेस का? येतेस का?" आता मी म्हटलं, "अरे माझं शिक्षण वेगळं आहे आणि आपण इंटिरियर्सचं." तर तो म्हणाला, की "प्रज्ञा बिझनेस डेव्हलपमेंट हा एक खूप मोठा भाग असतो एखाद्या हम्म, व्यवसायाचा. ते करत असताना डिझायनिंग हा भाग तुझा बेसिक आहे इंटिरियर्सचा." हम्म. तर म्हटलं इंटिरियर्स. तर मी इंटिरियर्सचं काम केलं आणि मग ह्या क्षेत्रात मला लक्षात यायला लागलं, की येस आय कॅन अल्सो पार्टिसिपेट इन दी बिगर साइज प्रोजेक्ट्स. मग रेसिडेन्स काम केल्यानंतर रिअलाईज झालं, की रेसिडेन्स प्रोजेक्ट करणं हा माझा पिंड नसून कमर्शियल प्रोजेक्ट्स करणं आणि ते चांगल्या पद्धतीने करता येतात कारण ते इंटरनॅशनल लेव्हलला रिकॉग्नाइज होतात बऱ्याचदा. कारण त्यांची हम्म. बरीच मल्टिनॅशनल कंपन्यांची ऑफिसेस भारतात येतात. तर हा हा जर्नी सर असा छोटा जर्नी नाहीये. हा जवळ-जवळ 2003 पासूनचा चालू झालेला खऱ्या अर्थानाचा जर्नी 3-4 पासून. आणि हम्म. खऱ्या अर्थाने फास्ट ट्रॅकवरती तो आला तो 2008-9 पासून आणि बर. माझी कंपनी मी त्याच दरम्यान चालू केली, ही जी आता मी तुम्हाला बसले मी कॉन्फरन्स रूममध्ये. ती कंपनी हम्म, त्याच दरम्यान मी चालू केली स्वतःची. हम्म, हम्म, हम्म. आणि काय करतेस त्या कंपनीतर्फे तू? अ, या कंपनीचं नाव आहे माझ्या त्रिमित रचना. म्हणजे त्रिमित हम्म, म्हणजे 3 डायमेन्शन आणि रचना इज अ कंपोझिशन. सो आम्ही 2 डायमेन्शन वरती डिझाइन करतो आणि ते 3 डायमेन्शन वरती करत असल्यामुळे आम्ही एखादा लेआउट करतो 2 डायमेन्शन वरती आणि ॲक्चुअली ऑफिस आम्ही 3 डायमेन्शन मध्ये करतो. अ, आम्ही ह्याच्यामध्ये प्युअरली कमर्शियलची कामं करतो. म्हणजे कुठलंही ऑफिस असेल एखाद्या हम्म, कंपनीचं साधारण 2-3 हजार स्क्वेअर फुटापासून मी आता एका मोठ्या कंपनीचं काम करतेय नाशिकला 20,000 स्क्वेअर फुटाचं. तर त्याच्यामध्ये डिझाइन आम्ही करतो आणि डिझाइन करत असताना आम्ही सगळ्या टेक्निकल गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये करतो आणि माझ्याकडे आता टीम एस्टॅब्लिश झालेली आहे या 10-1 वर्षामध्ये. हम्म, हम्म, त्याच्यामध्ये माझ्याकडे इलेक्ट्रिकल, एसी आणि हम्म, सगळी टेक्निकल माणसं, मॉड्युलर फर्निचर हम्म, पासूनची सगळी माणसं माझ्याकडे तयार आहेत. त्याच्यामुळे आम्ही हम्म, भारतभर काम करतो ऑलमोस्ट. मी बऱ्याच ठिकाणी लोकेशनला काम केलंय. रिलायन्सची आम्ही एकेका वर्षी जवळ-जवळ 22-24 ऑफिसेस केली महाराष्ट्र आणि हम्म, गोव्यामध्ये. त्याच्यामुळे हम्म. हे काम आम्ही रेग्युलर करतोय. रिलायन्सची किती? एका वर्षात मी 24 ऑफिसेस केली. बाप रे, अगं हो. विक्रम झाला तुझा मोठा. हां, म्हणजे हा? खूप चांगलं आणि जिओची ऑफिसेस केली. म्हणजे जिओ तुमचं लॉन्च व्हायच्या आधी त्यांची बॅक ऑफिसेस होती. ती आम्ही हा. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये केली.
त्याच्यानंतर बुलढाणा अर्बन बँकेच्या 3 ब्रांचेस मी सर दहिवडी, मसवड आणि लोणंद ह्या ठिकाणी केल्या, जिथे मी हो, कधी हो. गेले नव्हते महाराष्ट्रातल्या आतल्या भागामध्ये. त्याचं डिझाईन आणि एक्झिक्युशन मी केलंय. त्याच्यामुळे मला हम्म. खूप चांगले चांगले क्लायंट्स मिळाले. त्यांच्याबरोबर मी भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे अगदी हैदराबादला काम केलंय मी, मी बंगलोरला काम केलंय, मी दिल्ली, नोएडाला काम केलं आहे, गोव्याला काम बर. केलंय, बऱ्याच लोकेशनला काम केलं. मुंबईत तर मी रेग्युलर काम करते. मुंबई, पुणा, नाशिक हे तर रेग्युलर करते. तू काम करतेस म्हणजे नेमकं काय करतेस? काम करते म्हणजे तो अख्खा प्रोजेक्ट मी एक्झिक्यूट करते. म्हणजे माझ्याकडे हम्म. एखादं ऑफिस आलं, म्हणजे एखादा क्लायंट आमच्याकडे जेव्हा घेऊन येतो काम, की आमचं असं असं एक्सपान्शन आहे किंवा आमचं ऑफिस करायचंय, तर ते हम्म. ऑफिसचं डिझाईन करण्यापासून ते पूर्णपणे त्यांना हँडओव्हर करेपर्यंत सबंध रोल आमचा असतो. म्हणजे माझ्या कंपनीचा आहे. माझी स्वतःची ओनरशिपची कंपनी आहे. माझ्याकडे आर्किटेक्ट आहे, इंटिरियर डिझायनर आहेत, परचेस डिपार्टमेंट. आमच्याकडे 10 जणांची चांगली टीम आहे. साईट अच्छा. सुपरवायझर्स आहेत, टेक्निकल बर. लोकं आहेत सगळी. त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी आम्ही सगळेजण रुळलोय. मी स्वतः रुळले. त्याच्यामुळे आता थोडं हे रोजचं काम झालंय माझ्यासाठी. असे कुठले मोठे प्रोजेक्ट केलेस? नावं तरी सांग ना, वेगवेगळ्या हो, हो, कंपन्यांची कुठले जरूर. केलेस? म्हणजे अगदी इनिशियल विशेष स्टेज. करून कॉर्पोरेट कॉर्पोरेट कंपन्यांची जर नाव सांग हो, ना. हो, हो. ब्रिस्टोन टायर्स आपली जी जपानची कंपनी आहे, त्यांचं हम्म. आम्ही 7,000 स्क्वेअर फुटाचं मापेला आम्ही ऑफिस केलं. या पूर्ण लोकांना कसं कळलं की तू असं काम करतेस वगैरे? आता सर मला 15 वर्ष झाली या व्यवसायामध्ये आणि बिझनेस आहे माझा सर. मी बिझनेस करते. त्याच्यामुळे एंटरप्रेन्योरचा पहिला तर काम आहे की बिझनेस डेव्हलपमेंट आणि स्वतः काय करतो. आणि माझी वेबसाईट आहे, माझी खूप स्ट्रॉंग वेबसाईट आहे. त्याच्यावरती बर. खूप एफर्ट्स घेतलेत मी. त्याच्यानंतर कसं होतं सर, आता जसं तुम्ही आता मला ओळखता, तुम्ही माझा रेफरन्स कुठेतरी देता. मग इकडून काही लोकं, दुसरी मंडळी तिकडच्या कंपनीत शिफ्ट होतात, तर त्यांना आपलं कुठलं तरी सर्व्हिसेस आवडलेल्या असतात. मग ते रेफरन्स देतात. मग कोणीतरी हम्म. वेबसाईटवरती व्हिजिट करतं, ते आमचं काम पाहतं आणि हम्म. अशी कामं आम्ही खूप चांगली कंपन्यांची कामं केली सर. मी झेरॉक्स इंडियाचं मुंबईमध्ये वरळीला, लंडनमध्ये त्यांचं एक इनोव्हेशन डिस्प्ले सेंटर आहे. म्हणजे जिथे हम्म. झेरॉक्स कंपनीची सगळी मशीन डिस्प्ले होतात आणि तुम्ही तिथे वॉक इन करून तुम्ही तिथे त्याचा डेमो घेऊ शकता. तुम्ही वेगवेगळे बर. मशीन्स हाताळू शकता. तर लंडन नंतर भारतातलं पहिलं ऑफिस म्हणजे पहिलं इनोव्हेशन सेंटर, ते डिझाइन पण मीच केलं आणि एक्झिक्युशन पण आम्हीच केलं. आणि सर सगळ्यात महत्त्वाचा एक असा भाग आहे, आम्ही इतकं डिटेल वर्किंग काम करतो, की आम्ही 360 व्हर्चुअल रिअॅलिटी देतो. म्हणजे हम्म. आपण जे असे कॅमेराला लावून जे फिरवतो ना सगळं, आणि मग हो. तुम्ही व्हिज्युअलाइज करता की हे कसं दिसणार आहे वगैरे. तर हम्म. आमच्याकडे सॉफ्टवेअर अशी आहेत की आम्ही विदाऊट गॉगल किंवा विदाऊट चष्मा यू कॅन सी दॅट ऑन द स्क्रीन आणि तुम्ही ते अख्खं ऑफिस फिरता. आणि हे आम्ही बिफोर एक्झिक्युशन क्लायंटला देतो. आणि अच्छा. आमची खासियत अशी आहे की आम्ही डिझाइन इतकं डिटेल करतो की जवळ-जवळ 99.99% आम्ही सेम एक्झिक्यूट करतो. म्हणजे हम्म. व्हायच्या आधी क्लायंटला कळलेलं असतं की हे ऑफिस होणार आहे कसं. अच्छा. त्याच्यामुळे ही टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर्स आणि ह्या आणि हे सर माझ्या एकटीचं काम नाहीये. हे खूप खूप मोठ्या प्रमाणावर माझ्या सगळ्या टीमचं डेडिकेशन आहे. म्हणजे एकेका हम्म. वेळेला साइटवरती कधी-कधी 80 ते 100 माणसं असतात आणि हो. प्रत्येक माणूस कॉन्ट्रिब्युशन करतो, म्हणून आज आम्ही एवढ्या काटमानेने उभे आहोत. हम्म. छान. चांगलंच हे केलंयस तू. पण याच्यातला एखादा किस्सा सांग ना, हे करत असताना, डेव्हलप करत असताना काय अडचणी आल्या, अनुभव आले अ, आणि खूप कसं केलं? आणि मुख्य म्हणजे तू जे शिकलीस त्याचा इथे तुला काय उपयोग झाला? पेंटिंग, सर फाईन आर्ट जे शिकलीस त्याचा काय म्हणजे उपयोग झाला? मी तुम्हाला एक अगदी नक्की सांगते सर. म्हणजे थँक यू सो मच की मला घरनं एक खूप मोठी बॅकग्राऊंड आहे ती माझी शिक्षणाची, व्यवसायाची. त्याच्यामुळे माझ्या वडिलांशी माझं एक रिलेशन वेगळं होतं आणि हम्म. व्यवसायातल्या चर्चा करणं, त्यांच्या व्यवसायातल्या, ते इंजिनिअरिंग फील्डमध्ये असल्यामुळे त्यांच्या अडचणी आणि एक कम्युनिकेशन चांगलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला शाळेमधनं आणि कॉलेजमधनं जे खूप सपोर्ट सिस्टम मिळाली सर. म्हणजे आम्ही कुठल्याही विषयावरती कुठल्याही सरांशी किंवा मॅडमशी बोलू शकत होतो. आणि हम्म. तिथे नंतर मिळालेले मला मैत्रिणी आणि मित्र किंवा जो काही आपले, आणि शिवाय ना सर, बिझनेस करत असताना ना अडचणी येणार. नोकरी करत असताना सुद्धा अडचणी येतात. तर आपण थोडंसं पॉज घ्यावा.
माझ्या मते पॉज घ्यायचा असतो 2 मिनिटाचा, काही वेळाचा आणि तो पॉज मधनं सोल्युशन काढायला लागतं सर. कारण रोजचा नवीन दिवस, रोजचा नवीन एक क्लायंट आणि रोजचं नवीन क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स आणि त्याला 100% फुलफिल करणं. हे रोजचंच आहे. त्याच्यामुळे अनुभव म्हणाल तर आम्हाला असे म्हणजे देवकृपेने खरं सांगायचं तर असे न झेलता येण्यासारखे अनुभव कधी आले नाहीत. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते सर, आम्ही सगळ्या चांगल्या-चांगल्या कॉर्पोरेट्स बरोबर काम केले. मी फॉरेनर्स बरोबर खूप काम केलं. सायटेल इंडिया म्हणून कंपनी आहे, जी अमेरिकन कंपनी आहे. त्यांचा अमेरिकेतला माणूस 3 महिने इथे मुंबईत राहत होता आणि त्याच्याबरोबर मी रोज इंटरॅक्शन करत होते. आणि वेळेवर पेमेंट मिळतं, तुमचं काम जर का व्यवस्थित झालं असेल, त्यांच्या एक्स्पेक्टेशनला मॅच करणारं झालं असेल. आणि खरं सांगू का सर, मी मी हे जगते. मी माझी कंपनी जगते रोज आणि आय लव्ह व्हॉट आय डू. त्याच्यामुळे माझ्याकडनं हे सहजपणे होतंय. म्हणजे खरं सांगू का, म्हणजे आज तुम्ही मला इंटरव्ह्यूसाठी म्हणताय, पण हे माझं रोजचं जगणं आहे आणि हे मी खूप प्रेम करते याच्यावरती. असं आहे. पण मग तुला फाईन आर्टचा तुझा इथे किती उपयोग झाला हे सगळं करत असताना? 100% होतो. उपयोग झाला. कॉम्पोजिशन माझं खूप परफेक्ट होतं सर आणि क्रेडिट गोज टू पाठारे मॅडम, वॉकर सर, मिडबावकर सर आणि आमचे सगळे शिक्षक. आणि कोलाजने मला खूप साथ दिली. कोलते सरांकडनं मी एकदा गायडन्स घेतल्याचं मला आठवतंय. कोलाजने मला खूप चांगल्या प्रकारे नॉलेज दिलं, की कशा पद्धतीने अडिवरेकर सरांचं मार्गदर्शन मला खूप मिळालं. गोपाळ अडिवरेकरांचं ते खूप खूप चांगलं. कारण त्यांच्या मिसेस अडिवरेकर कोलाजमध्ये एक्सपर्ट होत्या आणि त्यावेळेला एक्सपर्ट पेंटिंग्स करायच्या होत्या. तर माझा फायनल इयरचा प्रोजेक्ट मी त्यांच्या नावाने रेफरन्स घेऊन केला होता. शुभा गोखलेची काही रेफरन्स दिले होते मी पेंटिंग्समध्ये, कोलाजमध्ये. तर हे सगळ्या लोकांचं चित्र, कॉम्पोजिशन, सतत जहांगीर आर्ट गॅलरीला जाणं, सतत चांगली पुस्तकं बघणं. माझ्याकडे पुस्तकं खूप आहेत सर. म्हणजे जुन्या आर्टिस्टची आहेत, काही चांगले वाचनाची आहेत, काही आयडियाची आहेत. त्याच्यामुळे डिझाईन हा भाग खूप पक्का झाला. दुसरा पक्का झाला कलर स्कीम कोलाजमुळे आणि त्याचाच उपयोग सर फक्त लॉजिकल थिंकिंग असतं. ऑफिसचं फंक्शन कसं असतं हे एकदा डोक्यात फ्रेम बसली पक्की, की त्याचं लेआउट करणं फार कठीण नाहीये सर. पण मग पेंटिंग कधी सोडलंस तू करायचं? मी सोडलं नाहीये. मग कधी कधी करते आणि माझ्या प्रत्येक कधी? साईटवरती 1-2 आर्टिस्टना काम असतं. हो का? तुझीच पेंटिंग नाही लावत तू? माझी पेंटिंग आता तशी तेवढी नाही वेळ मिळत मला सर, एवढं छान भरपूर वेळ देऊन पेंटिंग करायला. पण येस, आय मेक शुअर की माझी ऑफिसेसची जी कामं, आता तुम्ही प्रोफाईल दाखवलं तर समजेलच तुम्हाला. एकतर खूप कलर असतात चांगले, ब्राईट कलर. कारण कलर गिव्स यू अ लॉट ऑफ एनर्जी. खूप पॉझिटिव्हिटी तुम्हाला कलरमधनं मिळते. म्हणजे एखादं ब्लॅक अँड व्हाईट चित्र आणि कलर चित्रामध्ये जो फरक असेल तो तुम्हाला दिसतो. आणि आय मेक शुअर की माझ्या साईटवरती सिपोरेक्सचं म्युरल असेल किंवा वॉल पेंटिंग्स असतील किंवा कॅनव्हास पेंटिंग्स असतील, माझं असतं आणि किंवा विनाईल प्रिंट्स असतील, चांगल्या कोट्समध्ये असतील आणि त्याला रंग असतो. मग आता तुम्ही माझ्या मागे बॅकग्राऊंडमध्ये बघाल तर अशा प्रकारचे वॉल्स आम्ही करतो किंवा आणखीन काही ऍड करतो बऱ्याच गोष्टी. तर आर्टिस्ट असतं फक्त. कधी कधी माझी पेंटिंग नसतात, पण कधी कधी हात साफ करते त्या मुलांबरोबर पण. पण फाईन आर्टिस्टच्या म्हणजे फाईन आर्टिस्टचं वर्क तुझ्या इंटिरियर डेकोरेशन मध्ये वापरतेस, लावतेस? हो. सिपोरेक्सची म्युरल वगैरे जी मुलं करतात, माझे जुने मुलं आहेत ती कॉलेजेसमधली, ती आता बऱ्यापैकी आज माझ्याबरोबर बरीच वर्ष. मी त्यांना इनफॅक्ट तुम्हाला आठवत सर सांगेन मी तुम्हाला, मी त्यांना नागपूरला सुद्धा घेऊन गेलेले. हां, तिकडे पण मी म्युरल केलेली आहेत. तिकडे पण मी पेंटिंग, वॉल पेंटिंग्स खूप केलेली आहेत. वॉल पेंटिंगमध्ये स्प्रे पेंटिंग खूप मी वापरलं. हँड पेंटिंग म्हणजे कॅफेटेरियामध्ये आम्ही कॅरिकेचर्स केली आता रिसेंटली. मी गेल्याच महिन्यातलं सांगते. कॅरिकेचर्स केली आम्ही कॅफेटेरियामध्ये. म्हणजे मी आय मेक शुअर की ह्याच्यामध्ये आर्टिस्ट येतील आणि का होईना पण सर त्यांना पण चांगलं पेमेंट देतो आणि पेमेंट वेळेच्या वेळी देतो. आणि तू जी मगाशी नावं सांगत होतीस कंपन्यांची वेगवेगळ्या, ती जरा सांग ना. कोणाकोणाची तू कामं केलीस ती जरा एक यादी सांग, मग आपण पुढल्या विषयाकडे वळू. येस, आय एम व्हेरी होतं फॉर्च्युनेट. तसं. हो, तुला दाखवायचंय का आधी? तुझी हे तुम्ही दाखवा, दाखव. तुम्ही प्रोफाईल दाखवा म्हणजे
त्याच्यातच बरीच नावं आहेत, म्हणजे खूपच नावं आहेत. गीता गीता तू ते दाखव, म्हणजे तिला ते बोलता येईल आणि मग आपण वेगळ्या विषयाकडे वळूया तुझ्या. ठीक आहे, फार वेळ नको घेऊस. नाही, जास्ती नाहीये सर. हा, चल सुरू कर आता. हे तुझं प्रेझेंटेशन आहे नाही, बस. ही पहिली फ्लाईट नाहीये माझी. अच्छा, थोडी माणूस असेल गीता. हा, येस. We follow JRD Tata most of the time because the perfection and honesty. Yes, madam. Geeta, continue. Continue. Next. माझी बॅकग्राऊंड. नेक्स्ट. माझं आता पॅन्डेमिकमध्ये सर तुम्हाला सांगायला आवडेल, पॅन्डेमिक खूप वाईट होती आपल्या आयुष्यातली सिच्युएशन. पण त्याचा मी योग्य वापर केला सर. खूप प्रकारे मी वेगवेगळ्या प्रकारे काम केलं. माझ्या ज्या बकेट लिस्टमधल्या काही गोष्टी होत्या त्या कंप्लीट केल्या. स्वतःकडे लक्ष देणं, हेल्थकडे लक्ष देणं. पण तुझं त्याचबरोबर वय काय आहे? बकेट लिस्टची काय गोष्टी करतेस तू? अहो सर, खूप गोष्टी आहेत अजून करायच्या. वयाचा प्रश्न काय आहे? त्या वयातल्या त्या बकेट लिस्ट असतात सर, त्या करायच्याच असतात. अर्थात माझं एक इंटरनॅशनल. पॅन्डेमिकमुळे चिक्कार लोकांना ते बकेट लिस्ट रिकामी करण्याची घाई लागली ती गोष्ट वेगळी, कारण कोणालाच माहित नव्हतं आपण उद्या आहोत की नाही, परवा असू की नाही. नाही, ही पण खरी अवस्था ह्याच्यामध्ये आहे. मी माझ्या हेल्थकडे खूप लक्ष दिलं सर. म्हणजे मला लक्षात आलं की आपण, आणि हा खूप चांगला पॉज होता. पॉज फॉर युअर सेल्फ, टू आयडेंटिफाय युअर सेल्फ. त्या काळामध्ये मी खूप चांगली ऑडिओ बुक्स ऐकली, जी युट्यूबवरती खूप चांगल्या प्रकारे आहेत. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. असे किती पॉज घेतलेस आतापर्यंत? पॅन्डेमिकचा पॉज खूप मोठा होता, सगळ्या दुनियेसाठी हे होता. बर. मी चल पुढे. सांगायचं म्हणजे, हे जे तुम्हाला आता फर्स्ट फेरी म्हणून जे कंपनी दिसते, हे माझं इंटरनॅशनल टायअप झालं. द फर्स्ट फेरी म्हणून प्रतीक चौधरी दुबईमधली बेस्ट कंपनी आहे. दे आर इन टू हाय अँड कमर्शियल्स आणि रेसिडेन्शियल. म्हणजे ते विलास करतात. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल हाय अँड इंटिरियर आणि आर्किटेक्चरल कंपनीज म्हणजे ते कामं करतात. त्यांची आम्ही इंडियामधली असोसिएट झाले. म्हणजे बर. समजा इंडियामध्ये आपल्याकडे असे काही हाय एंडचे प्रोजेक्ट्स आले, किंवा विलाज किंवा सेकंड होम्स आले, किंवा कॉर्पोरेट हाय एंड इंटिरियर्स किंवा आर्किटेक्चर आलं, तर आमच्या दोघांचं असोसिएशन टायअप आहे. मी त्याला प्रॉपर इंडियाची हेड आहे त्याची. आणि असोसिएशन दोन्ही कंपन्यांचं असल्यामुळे डिझाईन तो करेल आणि एक्झिक्युशन आम्ही करू. त्याच्यामुळे माझ्यासाठी फार खूप मोठी अपॉर्च्युनिटी किंवा मोठं होरायझन तयार झालं सर या पॅन्डेमिकमुळे. नेक्स्ट. Mike Glowal, I'm really grateful that this person is with me and my company. मी 2008 मध्ये लाफार्ज ॲग्रिगेट्स अँड कॉन्क्रीट या एका फ्रेंच कंपनीचं मी काम केलं होतं, आणि त्याचा बर. हा CEO आणि MD होता त्यावेळेला. हम्म. ह्यांच्याबरोबर मी 2 ऑफिसेस केली आणि मी खूप क्लोजली काम केलं होतं. आणि अगदी डे अँड डे नाईट आम्ही साईटवरती असायचो. मी रात्री 11-11, 12-12 पर्यंत साईटवर असायची. आणि ही मस्ट हॅव ऑब्झर्व मी. आणि 3 वर्षापूर्वी हे आमच्या कंपनीचे ॲडवायझर झाले. बिकॉज नाव लाफार्ज इज नो मोर इन इंडिया, आणि नाव ही इज ऑल्सो इन इंडिया. तो लंडनचा असून आज गेले 15 वर्ष भारतामध्ये, मुंबईमध्ये, बांद्राला राहतो. आणि अच्छा. अतिशय हुशार व्यक्ती आहे, आणि तो आमच्या कंपनीचा ॲडवायझर आहे. आणि खूप छान वाटतं मला अशी माणसं, अशी मंडळी माझ्याबरोबर असतात. त्याच्यामुळे आणि फॉर्च्युनेटली या प्रोफेशनमुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले प्रोफेशनल्स, गायडन्स म्हणा, किंवा मेंटॉर्स म्हणा, किंवा असोसिएट्स म्हणा, किंवा असे खूप त्याच्यावर आले माझ्या प्रोफाईलवर. नेक्स्ट. आम्ही काय सर्व्हिसेस देतो ते आहे कमर्शियल इंटिरियर्समध्ये. नेक्स्ट. सांग ना, त्या सांग जरा. अच्छा, सांगू का? आम्ही डिझाईन करतो. तुला थोडी कामं येतील ना याच्यामुळे. हा, बरोबर. आम्ही इंटिरियरचे डिझाईन करतो कम्प्लिटली. प्रोजेक्ट मॅनेजमेंट करतो. खूप एक मोठी स्ट्रक्चरलची कंपनी आहे स्ट्रक्वेल म्हणून. त्यांच्याबरोबर आता आम्ही काही स्ट्रक्चरलची काही कामं करायचं चाललंय, त्यांच्याबरोबर चर्चा झाली. सिव्हिलची आमच्याकडे इनहाऊस टीम आहे, आणि सगळी डिझायनिंग HVACची माझ्याकडे 5-6 लोक आहेत. चांगली माणसं आहेत सर.
आणि आपल्याबरोबर ते अतिशय प्रामाणिकपणे आणि डेडिकेटेडली काम करतात. दिवस रात्र साईटवरती काम करतात ते. त्याच्यानंतर डेटा नेटवर्किंग, तुमचं आता जे वायफाय किंवा नेट चालू आहे ते करणारी व्यक्ती आमच्याकडे असते. फायर बरं. सिस्टीम्स, फायर सिस्टीम हा आता सध्या खूप मोठा विषय आहे. त्यांचे काही बायलॉज आहेत, त्यांच्या काही टर्म्स आणि कंडिशन्स असतात. जेव्हा आम्ही एखादं ऑफिस करतो तर हं, ते आमच्याकडे एक्सपर्ट आहेत. ॲक्सेस कंट्रोल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जे आता आपण दोघं करतोय तसं ते हं, मोठी स्क्रीन असते आणि मोठ्या स्क्रीनवरचं सगळं त्यांची वेगळी इन्स्ट्रुमेंट्स असतात. हं. आणि बिल्डिंग मॅनेजमेंट म्हणजे आम्ही त्या अख्ख्या ऑफिसचं जे काही म्हणून अगदी शेवटच्या प्लांटपर्यंत आम्ही सगळं काम करून देतो. म्हणजे लॉक अँड की करून देतो आम्ही त्यांना काम पूर्णपणे. बरं. हं, हे सगळं आम्ही एक सिंगल अम्ब्रेला करतो. म्हणजे त्रिमित रचना इज डिझाइन अँड बिल्ड कंपनी असं आम्ही म्हणतो. हं, हं, हं. जाऊया तू नेक्स्ट. जे त्रिमित रचना असं नाव ठेवलंयस, ते फॉरेनर वगैरे कसे काय उच्चार करतात का त्याचा? थोडंसं ॲक्सेंट असतो, पण ते माझं नावही कठीण आहे सर, प्रज्ञा म्हणायला, पोंक्षे हो, म्हणायला. हो. पण ते म्हणतात ॲक्सेंट असतो तसा. पण ते ॲडमायर अँड दे सी दॅट वी आर डूइंग रिअली गुड जॉब आणि मग त्यांना एक्सप्लेन करायला लागतं, त्रिमित रचनाचा अर्थ काय? अच्छा. हां, मग त्यांना कळतं. हे माझे क्लायंट्स आहेत सर. अच्छा. याच्यामध्ये ब्रिजस्टोन टायर्स आहे, रिलायन्स आहे, हं, सायटेल आहे, झेरॉक्स हं. इंडिया आहे. ज्युपिटर हॉस्पिटलचं सर मी अ, पहिल्या दिवसापासून काम करते हो का? आणि त्यांचं मुंबईतलं, ठाण्यातलं हॉस्पिटलमध्ये काम केलंय मी आणि पुण्याच्या हं. हॉस्पिटलमध्ये सुद्धा मी काम केलंय. तिथे अच्छा. पिडियाट्रिशियन आयसीयूमध्ये आम्ही वॉल पेंटिंग्स केली आहेत. त्याच्यामध्ये आम्ही इसाप नीतीतल्या गोष्टी केल्यात वॉलवरती बरं. हं. आणि आपले स्टुडंट्स आहेत सगळे. तर त्याच्यामुळे ते केलंय. त्याच्यानंतर मुंबईमध्ये तुम्ही वोक एक्सप्रेस म्हणून चायनीज आउटलेट बघितलं असेल. त्याचं सगळं डिझाइन हो. आपण केलंय आणि अच्छा. ते आता ते सगळीकडे ते रिप्लिका करतायत त्याची, त्या डिझाइनप्रमाणे हं, आउटलेट. हं. ग्लॅनमार्कचं काम केलंय आम्ही, लाफार्जचं काम केलंय. गॉडफ्रे फिलिप्स माझा खूप मोठा क्लायंट आहे. बरं. त्याच्यानंतर मॉन्ट्रेन म्हणून एक मोठी कंपनी आहे. सगळे मल्टीनॅशनल कंपनी आहेत. एक रोडे अँड श्वार्ज म्हणून जर्मन कंपनी आहे सर. त्यांचं हं. आम्ही काम केलं. फॉरेरो रोशर चॉकलेट बारामतीला त्यांचं खूप मोठा प्लांट आहे. त्यांचं अच्छा. आम्ही 3 वेळा काम केलंय आत्तापर्यंत प्लांटमध्ये. त्यांच्या लॅब्स आम्ही लॅबोरेटरी पण केल्यात सर. आत्ता आम्ही पॅन्डेमिकमध्ये 3 लॅबोरेटरीजची कामं केली. एक म्हणजे हो. खालसा कॉलेजची लॅब केली आम्ही त्यांना हं, स्टुडंट्ससाठी. हं. त्याच्यानंतर लक्ष्मी ऑर्गॅनिक नावाची एक मोठी केमिकल कंपनी आहे महापेला. त्यांचं आम्ही खालीवर असं मोठं ऑफिस होतं. तिथे ऑफिस आणि लॅबोरेटरी केली. आणि आता आणखीन वेगवेगळ्या कंपन्यांची लॅबोरेटरीचीच कामं परत येतात. आता आम्ही ओडिसाच्या बद्दल एक काम म्हणजे डिझाइन स्टेजला आहे. ओडिसाला जाऊन काम करायची वेळ येईल एखाद वेळेस. हं. तर भारत मेरा भारत महान त्याच्यामुळे आम्ही कुठेही काम करतो. बरं. नेक्स्ट. नेक्स्ट. हे 3D व्ह्यू आहेत सर. ॲक्चुअल फोटोग्राफ हं, नाही आहेत साइटचे. बिफोर एक्झिक्युशन हं. आहेत. अ, आणि हे जर का तुम्ही बघितलेत नेक्स्ट, तर हे सेम टू सेम तसेच असतात 100%. म्हणजे व्हॉट अच्छा. वी शो बिफोर एक्झिक्युशन, वी डू द सेम ॲक्चुअल. म्हणजे आता हे वॉलवरचं पेंटिंग तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट दिसत असेल मारिओ मिरांडा, हे आपल्या आर्टिस्टनी हं, केलेलं आहे. 2 आर्टिस्ट येतात आपले आहेत आपल्याबरोबर आणि त्यांना मी साधारण स्केच दिलेलं असतं, काय पद्धतीचं पाहिजे मला, कशा टाईपचं पाहिजे. त्यांना एक रफ आम्ही डिस्कस करतो आणि मग ती मुलं 2 ते 3 दिवसात हे काम करतात. पण आता तू हे मारिओ मिरांडाचं मला सांगितलं स्केच आहे. त्यांची तू परवानगी घेतलीस का असं? म्हणजे तुम्ही लोकं नाही, घेता आम्ही की काय नाही? करतो सर, आम्ही त्यांचं कुठलंही कॉपी नाही करत आणि जे हं. आम्ही काही वेळा पिक्चरची विकत घेतो, ती आम्ही ऑनलाईन पण विकत घेतो, जेव्हा आम्ही प्रिंट करायचं अच्छा. असतं. हां. आणि हे आम्ही क्रिएट केलेलं असतं बऱ्याचदा. म्हणजे आम्ही हं. स्वतः ते कॉपी न करता, कारण कोणाला असं वाटायला नको की आमचं कॉपी केलंय. आम्ही राइट्सला हं. कुठलाही टच करत नाही आणि जर का असं विकत घ्यायची वेळ आली, तर आम्ही वी पे अँड वी बाय असं. हं. नेक्स्ट. नेक्स्ट. हे आता आम्ही दिवाळीच्या वेळेला संपवलं काम. हे जवळ-जवळ 8,000 स्क्वेअर फूट आहे कोपर खैराण्याला. हो. अ, ही कंपनीचं तुम्ही जर का रिसेप्शन एरिया बघितला, जेकेटी लिहिलंय, तिथे हं. रिसेप्शनमध्ये जे खाली तुम्हाला रंगीबेरंगी दिसतंय ते ॲक्चुअल धान्य आहे.
हो. तुरडाळ आहे, त्याच्यानंतर शेंगदाणे आहेत, कच्चे शेंगदाणे. हे कारण हम्म. हे कंपनी हे करते, एक्सपोर्ट करते तुमचे ग्रेन्स. सेकंड जनरेशन आहे आणि म्हटलं ह्यांचं रिसेप्शनमध्ये दिसलं पाहिजे की हे काय आहेत. तर हे आम्ही ॲक्च्युअली ग्रेन्स आहेत ती हम्म. आणि त्याच्यामध्ये आम्ही केमिकल टाकलंय आणि ते आता प्रिझर्व्ह केलंय. ते खराब होणार नाही. बर. नेक्स्ट हे त्यांचंच आहे. मोठी वर्कस्टेशन्स आहेत खाली. कॉन्फरन्स हम्म. रूम आहे. त्यांचा प्रेझेन्स कुठल्या कुठल्या शहरामध्ये आहे भारताच्या बाहेर ग्लोबली. दुबईमध्ये आहेत, लंडनमध्ये आहेत, हम्म. बऱ्याच ठिकाणी आहेत. नेक्स्ट कॉन्फरन्स रूमचं डिझाईन. नेक्स्ट हे ब्रिस्टोन टायर्स. हम्म. यांचं सेल्स ऑफिस आहे. हे 6,000-7,000 स्क्वेअर फूट. हम्म. याचं कम्प्लीट डिझाईन आणि ह्याचं पूर्ण एक्झिक्युशन. नेक्स्ट सेम. नेक्स्ट हे त्यांचे ग्लोबल कलर्स आहेत. तर काय होतं, हम्म. एखादं काम आम्ही घेतो एखाद्या कंपनीचं, तर त्या कंपनीची कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये येतात आणि आम्हाला खूप त्याचा स्टडी करावा लागतो. म्हणजे मला डिझाईन करताना की त्यांचं ग्लोबल नॉर्म्स काय आहेत, त्यांचे ग्लोबल स्टँडर्ड कलर्स काय आहेत, त्यांची कॅरेक्टर काय आहे, ते कुठल्या मी म्हणजे कुठल्याही क्लायंटला पहिल्यांदा जेव्हा भेटते तेव्हा मी एक छोटा प्रश्न विचारते, ते कुठला बिझनेस आहे तुमचा आणि तुमचा हम्म. कोर काय आहे? तो मला हेल्प करतो डिझाईन करायला. आणि त्यांना काय फ्युचर प्लॅनिंग आहे, पुढच्या डाऊन द लाईन 10 वर्षानंतर ते त्यांच्या कंपनीला कुठे पाहतात, किती लोकांना हम्म. घ्यायचंय, कुठल्या देशात जायचंय, कुठल्या ह्याच्यात. हे जेव्हा मी पहिल्या मीटिंगमध्ये चर्चा करते त्यावेळेला त्या बिझनेसचा साधारण रूपरेखा मला कळते. त्याच्यामुळे मला डिझाईन करायला खूप सोपं पडतं आणि ते ते हम्म. रिफ्लेक्शन बरोबर येतं. हे त्यांचे ग्लोबल कलर आहेत. कुठल्याही ग्लोबल ऑफिसमध्ये जा ब्रिस्टोलच्या, तुम्हाला हेच कलर मिळतील. अच्छा. Yes. हे झेरॉक्स इंडियाचं मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं वरळीला. हो. याचं मी 360 डिग्री व्हर्च्युअल रियालिटी पूर्णपणे बनवलं होतं. म्हणजे हम्म. एअरपोर्टला जसे सेन्सरने दरवाजे उघडतात तसा ह्याचा एंट्री आहे मोठी. हम्म. तुम्हीही जाऊ शकता कधीही, कोणीही जाऊ शकतं अपॉइंटमेंट घेऊन आणि ते तुम्हाला रिसेप्शनमध्ये तुम्हाला बसवतात, तुम्हाला चहा कॉफी देतात. त्याच्यानंतर त्यांचा एक एरिया आहे, तिथे ही सगळी हँड मशीन डिस्प्ले केलेली आहे आणि तिथे हम्म. तुम्हाला ते एक्सप्लेन करतात त्या टेबलावरती बसून की हे ह्याचं मेकॅनिझम काय आहे, ह्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत. आणि हे हम्म. सगळं त्यांचं ऑफिस आम्ही इथून फक्त आम्ही दिल्लीमधनं मला वर्क ऑर्डर आली सर एमडी कडनं. आम्ही भेटलो पण नाही त्यांना. आम्ही फक्त व्हर्च्युअल रियालिटी त्यांना पाठवली आणि आम्हाला वर्क ऑर्डर आली. बर. म्हणजे पैसे बिसे पेमेंट बिमेंट सगळं व्हर्च्युअल. आता आरटीजीएस होत होतं, जीपे होतं. हे आपणही हे वर्तुळात मध्ये आहोत की sir? हे मध्ये झेब्रा क्रॉसिंग सारखं काय दिसतंय त्या टेबलच्या ते समोर? झेब्रा क्रॉसिंग नाही सर, ते कार्पेट आहे. टू क्रिएट सम व्हायब्रन्सी इन दी एरिया, कारण एरिया छोटा आहे पण मोठा दिसायला पाहिजे म्हणून. अच्छा अच्छा. हे झेब्रा खूप छान. क्रॉसिंग. गुड गुड. नेक्स्ट नेक्स्ट. हे बाहेरचा भाग जिथे रिसेप्शन मध्ये तुम्ही बसाल येऊन. हे कुठलं आहे? हे माझा जो दुबईचा असोसिएट पार्टनर आहे त्याचं काही काम आहे. त्यांनी तिकडे काही हॉटेल्स जी बनवली डिझाईन त्याच्याबद्दलचं हम्म. काम आहे. नेक्स्ट सेम. नेक्स्ट टॉयलेट ब्लॉक पण एक इंटरेस्टिंग भाग असतो. त्याला जरा थोडं इनोव्हेटिव्ह दिसायला चांगलं, कारण सगळ्या टाईपचे लोक वापरतात त्याच्यामुळे हम्म. त्याला एक छान हे देणं अपेक्षित असतं, एस्थेटिक लुक. हम्म. 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 नेक्स्ट नेक्स्ट काही फोटोज आहेत.
हम्म. नेक्स्ट. लॉबीज आहेत. नेक्स्ट. वेगवेगळे मटेरियल्स आहेत सर. ग्लास वापरतो आम्ही खूप प्रमाणावरती, आम्ही स्टील वापरतो, हम्म. आम्ही स्टोन्स वापरतो वेगवेगळे. नेक्स्ट. कोकणामध्ये बांबूचं काम करणारा खूप छान व्यक्ती आहे आणि ही डज ओनली इनोव्हेशन इन बांबू. तर आता गेल्या वर्षी मी कोकणात त्या भागात गेले होते सिंधुदुर्गमध्ये. तर तेव्हा त्यांच्याशी भेट झाली आणि आम्ही एक प्रोजेक्टवरती खूप क्लोजली काम केलं. अर्थात तो प्रोजेक्ट जरा थोडासा पुढे गेला बिकॉज ऑफ सम परमिशन्स. कारण रिसॉर्ट करण्यासाठी वेगळ्या परमिशन्स लागतात आणि नदीकाठी ती जागा आहे. आमचं डिझाईन पण गेलंय त्यांच्याकडे. तर मी त्याला माझ्याबरोबर घेतलंय. डिझाईन माझं आहे पण मटेरियल त्याचं आहे. त्याच्यामुळे तो त्याच्या फॅक्टरीमध्ये पूर्णपणे हे संबंध बनवणार सर. तुम्हाला दाखवते. नेक्स्ट. आणि आणि ते तिकडे साईटवरती येऊन तो लॉक अँड की असं तो असेंबल करून देणार मला. असं आमचं ते सगळं छान संपूर्ण बांबूपासून संबंध केलंय सगळं. ते मीच म्हणजे आमच्याकडे तो क्लायंट जेव्हा आला पॅन्डेमिकच्या आसपास नंतर संपल्या त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, प्रज्ञा मला असं कोकणात माझं काम करायचंय महाबळेश्वरच्या पुढे, तर मला तो रेड ब्रिक पाहिजे आणि मला असं पाहिजे तसं पाहिजे. म्हटलं बघा हे खूप कॉमन आहे. आपण जरा नवीन इनोव्हेटिव्ह आणि एन्व्हायरमेंटच्या जवळ जाणारं मटेरियल सजेस्ट करते मी तुम्हाला. तर ते मी बांबू सजेस्ट केलं. तर त्याला विश्वासच बसेल ना की बांबू इज अ लॉंग लास्टिंग मटेरियल. एक तर सगळ्यात महत्वाचं एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. सेकंड, चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे बांबू, इकॉनॉमिकल आहे आणि दिसायला परत चांगला आहे. त्याला कुठेही असं केमिकल किंवा असं हे नाहीये आणि त्याला खूप थंडावा आहे. त्याची कन्स्ट्रक्शन जी होतात पण त्याचे तो खूप तयार benefit. करून घ्यावाच लागतो ना, बांबू तयार करूनच घ्यावा लागतो ना, त्याला हा म्हणजे केमिकल. बांबूचं प्लॅटेशन करतात आणि मग त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि मग त्याला फॅक्टरीमध्ये खूप वेगवेगळ्या फॉर्मेशन मध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या शेप मध्ये आणायला लागतं. तर शेप मध्ये आणण्याचं काम ते तिकडे करतात. तेव्हा तो लोखंडासारखा होतो असं आहे ते. बेंड होतो रादर. बँड होतो. ते काय आहे सांग ना जरा नीट समजावून. इंटरेस्टिंग हे आहे. हे ना त्यांनी एक ह्याच्यामध्ये मॉरिशियसला एक हॉटेल केलंय त्यांनी हे. आणि हे सेंटरला तुम्हाला मोठा सर्कल दिसतोय तर ते त्यांचं असं लाऊंज एरिया आहे आणि हा काय संबंध ते नाव काय तुम्हाला त्यांचं? नाव काय त्यांचं? मुंबईमध्ये नाही सिंधुदुर्गमध्ये आहेत त्यांची. मी सांगते तुम्हाला नाव, माझ्या तोंडावर आहे. तर ते दोघं जण पार्टनर काम करतात हे दोघं आणि ह्यांनी मॉरिशसमध्ये काम केलंय. त्यांचं डिझायनिंगचं काम कम्प्लिटली त्यांचं आणि एक्झिक्युशन त्यांनी केलंय. आणि सेंटरला त्यांची मोठी लॉबी आणि बाजूला शॅक्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही होडावडेकरांचं नाहीये ना? होडावडेकरांचं नाहीये ना हे? नाही. मी तुम्हाला एक 5 मिनिटात सांगते नाव, मला आठवेल. ठीक आहे. हे असं हे नाही, मला मी ऐकू नाही वाचू नाही म्हणून तुला विचारलं. बाकी नाही. नेक्स्ट. काही काम आहे. नेक्स्ट. म्हणजे मला सांगायचं काय माहितीये का सर, आमची खासियत अशी आहे की वी ट्राय टू इनोव्हेट रिअली डिफरंट. आम्ही हे डिझाईन तुम्ही केलेलं आहे सगळं? हे डिझाईन माझं नाही, त्याचंच डिझाईन आहे. पण आम्ही आमचं जे आम्ही आता तुम्हाला जे रिसॉर्ट होणार आहे त्याचं डिझाईन नाही दाखवू शकत अनफॉर्च्युनेटली, बिकॉज दॅट इज स्टील येट टू कम. नेक्स्ट. सो बरंच काही आहे, बरंच काम आहे. पण मी आता तुमची वेळ आणि तुमचं साईज त्याच्यामुळे म्हणून मी थोडंसं रिस्ट्रिक्ट केलं. आमची वेबसाईट आहे, वेबसाईटवरती पण सगळ्या डिटेल्स आहेत माझ्या. छान. खूपच मोठी कामं का. आतापर्यंत किती हजार स्क्वेअर फीटचं काम केलं असशील? कधी अंदाज काढलायस असा? नाही, काढेन तुमच्या निमित्ताने, जरा काढेन. तुला वाटलं होतं असं की आपण असं काहीतरी करू, असं कॉलेजमध्ये असताना वाटलं होतं? बिझनेस करू हे माहित होतं, बिझनेस करणार हे माहित होतं,
हम्म. आणि चांगला बिझनेस करणार, भारतामध्ये सगळ्या ठिकाणी आपण काम करणार, हे डोक्यात होतं. पण हे अच्छा. करत असं वाटलं नव्हतं. पण हम्म. येस, एवढं मात्र क्लिअर होतं सर, म्हणजे भारतामध्ये भारतभर काम करायचं. म्हणजे मी इथेच आहे तर ह्याच भागात काम करेन अशी काही मानसिकता माझी कधीच नव्हती. हम्म. आणि फॉर्च्युनेटली मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली माझ्या 2 मित्रांमुळे. त्याच्यानंतर मला कामं मिळाली बाहेरची आणि मजा केली सर. मी खूप काम केलं आणि आय रिअली हम्म. एन्जॉयड. आणि त्या त्या भागामध्ये काम केल्यानंतर तिकडचं एन्व्हायरमेंट वेगळं असतं. हैदराबादला हिंदी बिलकुल कळत नाही. हम्म. त्याच्यामुळे लँग्वेज इज अ बिग प्रॉब्लेम. म्हणजे हिंदी माणसाला पकडून घेऊन जायला लागतं किंवा तिकडच्या लोकल माणसाला घेऊन जावं लागतं घेऊन, की हम्म. ह्याला जरा एक्सप्लेन कर आम्हाला काय पाहिजे. हम्म. पण मजा असते हम्म. सर, मजा असते. इथे एक कमेंट आली आहे, पंडित खैरनार, खरोखरच कौतुक करण्यासारखे आहे. कॉलेजमध्ये असताना कॉलेज बाहेर नंतर पण काहीतरी शोधत होती असं तुला तुझ्याबद्दल त्याने लिहिलंय. काय शोधत होतीस? काय शोधत होते? शोध तर माझ्या मते प्रत्येक जण रोज करत असतो. त्याच्यामुळे काय शोध करते काय मला माहिती नाही. पण सर काहीतरी रेग्युलर चॅनलमधनं रेग्युलर ज्या पद्धतीने लोक काम करतात किंवा नोकरी करतात किंवा फक्त आर्टिस्ट म्हणूनच करायचं पेक्षा वेगळं काहीतरी आपण आपली आयडेंटिटी म्हणजे स्वतःची ओळख ही नक्की हम्म. करायची होती मला 100%. म्हणजे आज हम्म. मला माझ्या कामामुळे मला माझं स्वतःचं नाव करता आलं. मला माझं हम्म. नाव झालं आणि जरा एक त्यामुळे मिनिट मी थोडस तुला डिस्टर्ब करतो. थोडासा लाईट रिफ्लेक्ट होत होता. अं, आणि सर व्यवसाय करायचा हे नक्की असल्यामुळे कसं झालं, स्वतःची ओळख आणि मेहनत करायची तयारी. खूप मेहनत केली आहे. म्हणजे आज मी शांतपणे बसू शकते याचं कारण असं आहे की बॅकएंडमध्ये माझी बाजूच्या रूममध्ये माझी ऑफिसची टीम बसली आहे स्टुडिओची आणि ते काम करतात. आणि म्हणजे त्याच्यामुळे हे साध्य झालं. हा जर्नी आहे सर. जवळजवळ किती मोठा 15 प्रवास आहे? किती मोठा प्रवास आहे? 15 एक वर्ष झाली मला काम करून. बर. रोज किती 15 तास 18 काम वर्ष. करतेस? रोज किती तास काम करतेस? 10 ते 6 तर मी ऑफिसमध्ये असतेच असते. बर. आणि डिपेंड्स. सकाळी लवकरही कधी कधी, आता परवाच्या दिवशी मी मुंबईच्या बाहेर गेले तर सकाळी 6 वाजता दिवस चालू झाला माझा. हम्म. त्याच्यामुळे असं काही टाइम शेड्यूल काही नाही. काम असेल तर काम. पण आता मॅनेज होतं कारण टीम बऱ्यापैकी तयार झाली सर. मला अगदी सेटल झाली आहेस तू पूर्वीसारखं थोडक्यात. मी सेटल सेटल झाली झाले. आहेस थोडक्यात. खरंच सांगते मी आता बऱ्यापैकी सेट झाले आणि प्रत्येकाला प्रत्येकाचे रोल डिफाईन्ड आहेत. मला माझा रोल डिफाईन्ड आहे. त्याच्यामुळे मी एका लिमिट नंतर माझ्या टीमवरती काम सोपवू शकते. त्याच्यामुळे माझ्या बकेट लिस्ट मधलं मगाशी म्हणाल तशा अनेक गोष्टी मला करता येतात. इतरही गोष्टी बर. करते. मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला विंगची मी अध्यक्ष होते गेले हो, 3 आता वर्ष. आपण त्याच्याचकडे येऊया की ते नेमकं काय बऱ्याच प्रकरण गोष्टी तुझं इकडे त्याच्यामुळे याच्यामध्ये कशी बऱ्याच गोष्टी आलीस? करता आल्या. हो. हम्म. या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र चेंबर पर्यंत कशी पोहोचलीस? सर मला कामाने खूप चांगली ओळख दिली. हम्म. म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुला कामं कशी मिळतात किंवा कसे तुला, तर मराठी उद्योजकांबरोबर असणं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काही वेळेला बोलवतात किंवा आपण जातो काही कार्यक्रमांमध्ये, काही मोटिवेशनल, काही चांगले सेमिनार्स असतात. मुंबईमध्ये तर खूप चालतं सर. काही मराठी एंटरप्रेन्योर्सचे ग्रुप आहेत. तिथे ओळखी असतात बऱ्यापैकी चांगल्या लोकांशी. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही खूप जुनी संस्था आहे उद्योजकांसाठी. 92 वर्ष चालू आहे. 93 वर्ष चालू आहे. आणि त्यांना वुमन विंगसाठी चेअरमन एक नवीन चेहरा हवा होता. आणि माझ्या ओळखीच्यांनी आपलं म्हणजे चर्चा झाली असताना त्यांनी माझं नाव रेकमेंड केलं की बर. प्रज्ञा वंशी असं काम करते आणि बघा तिला भेटून तुम्ही वगैरे. आणि मला संधी मिळाली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला विंगची अध्यक्ष व्हायला. आम्ही एक खूप सुंदर कार्यक्रम केला सावरकर स्मारकला. त्या कॉन्सेप्टला मी माझ्या टेन्युअरला मी महाराष्ट्र चेंबरच्या चेअरमन असताना त्या माझ्या टेन्युअरला मी रेनबो नाव दिलं.
रेनबोचा अर्थ प्रत्येक महिला ही एक वेगळ्या कलागुणांनी समृद्ध असते आणि तिचा रंग वेगळा असतो दुसरीपेक्षा. बर. तर त्या कॉन्सेप्टला माझ्या टेन्युअरला मी रेनबो हे नाव दिलं होतं आणि रेनबोचा एक खूप मोठा कार्यक्रम मी सावरकर स्मारकला जवळजवळ 10 चांगले स्पीकर्स घेऊन मी अख्खं ऑडिटोरियम भरलं होतं आणि खूप सुंदर कार्यक्रम केला. युट्यूबवरती तो अवेलेबल आहे आणि सर्व प्रकारचे उद्योजक होते त्याच्यामध्ये आणि चांगला स्पीकर म्हणून सगळे 10 स्पीकर्स होते मोठमोठाले, वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पीकर्स होते. माशेलकर वगैरे ते फोटो तुझ्या फेसबुक पेजवर नाही, दिसतात. माशेलकर सरांना मी एस्कॉर्ट करायला गेले होते एका चांगल्या कार्यक्रमासाठी. म्हणजे मॅक्सेल म्हणून एक अवॉर्ड फंक्शन होत होतं मुंबईमध्ये. त्याचे फाउंडर जे आहेत कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार. तर नितीन ते पोद्दार, आपले हो. खूप तुम्ही ओळखता का त्यांना? हो हो. हां. आणि त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेला एकदा माशेलकर सर गेस्ट म्हणून होते. तर माझ्यावर बरं. थोडी त्यांना एस्कॉर्ट करून सभागृहात नेण्याची जबाबदारी सरांनी झोपवली होती. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर माझा तो फोटो आहे. तेवढं इंटरॅक्शन करता आलं मला त्यांच्याशी गाडीमध्ये तेवढा वेळ. मृणाल कुलकर्णी माझ्या कार्यक्रमाला एका आली होती. पण असे खूप म्हणजे खूप कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये. आणि ते आता संपलं, तुझं टेन्युअर संपलं? हां, म्हणजे आता इलेक्शन झालं, आता जस्ट इलेक्शन झालं. बिनविरोध आमचे अध्यक्ष नवीन ललित गांधी म्हणून कोल्हापूरचे आहेत, ते इलेक्ट झाले. आता जे गव्हर्निंग काउन्सिल जे आहेत मुंबईमध्ये 20 जण, त्याच्यामध्ये मी एक आहे. आता मग ते माझ्याकडे दुसरी जबाबदारी येऊ शकते. जे पॅनल अख्खं ठरवेल ते, आता जी जबाबदारी येईल ती, आता ते काही पिरियड पुरतंच ते टेन्युअर असतं. हो. असं ते असतं आणि ऑनररी पोझिशन असते आणि त्या दरम्यान तुम्हाला ती पण मग जबाबदारी आता पेंटिंग कडे दुर्लक्ष, म्हणजे तू मध्ये मध्ये करतेस, पण बघतेस तरी की नाही आता? जहांगीरला जाते तर जाणं, जहांगीरला जाणं, जहांगीरला जाते ताजला मी. जाणं, नेहरू सेंटरला जाणं वगैरे जाते. काही संबंध नाही तसा? गेल्याच आठवड्यात नेहरू सेंटरला गेले होते. तिकडे सर सरप्राइझिंगली सांगते 10 डॉक्टर्सनी एक्झिबिशन लावलं होतं एसी हॉलमध्ये. 10 डॉक्टर्सनी आणि सगळ्यांचं पेंटिंग खूप छान होतं. म्हणजे इनॉग्रेशन होतं त्यांचं म्हणून कोणी बोलायला म्हणजे गडबडीत होते सगळे बिचारे. पण आय गो, मी त्यांच्याशी बोलते. कधी नवीन काही बघायला मिळालं तर त्याला विचारते, बाबा तुझी काय पेंटिंग कशी वगैरे करते, जसं जमेल तसं करते. चल, आता आपण जवळजवळ तास होत आलाय. आता आपण मूळ याच्याकडे येऊया. इथून तू तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कोणता तुझ्या मते? माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट हा माझा एक वेगळा असा, म्हणजे मी व्यवसायामध्ये फुल टाइम जायचं डिसाईड केलं. माझा म्हणजे वैयक्तिक आयुष्यातनं माझ्या पूर्णपणे व्यवसायामध्ये येणं आणि प्रोफेशनली काम करत असताना मी स्वतःचं एका पर्टिक्युलर वयामध्ये स्वतःचं घर घेतलं आणि तो माझ्या आयुष्यातला खूप एक मोठा धाडसाचा निर्णय होता. ॲट द सेम टाइम मला कॉन्फिडन्स देऊन जाणारा पिरियड होता. कुठे आणि तो घेतलंस ते माझा घर? मी घर कुठे? त्यावेळेला ते घेतलं होतं डोंबिवलीला आणि बरं. स्वतःचं घर घेतलं त्यावेळेला रिजन्सी इस्टेटमध्ये घेतलं आणि तिथून माझा सगळा स्वतंत्र म्हणजे स्वतःचा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि तिथूनच खरं सांगायचं तर पूर्णपणे वेगळ्या प्रकारचं प्रोफेशन, सगळं प्रोफेशनली वेगळ्या प्रकारची माइलस्टोन अचीव्ह करणं, एवढ्या स्टेजला येणं, हे सगळं शक्य झालं. आणि मग हे तुझ्या याच्यामध्ये अनेक तुझ्याविषयी कसं मला कळलं तेही सांगतो तुला. मी जस्ट फेसबुकवर हे करत होतो, काय म्हणतात त्याला, सर्च करत होतो आणि जस्ट तुझा काहीतरी फोटो दे. अरे म्हटली ओळखीची वाटते, कोण ही? मग बघितलं तर प्रज्ञा. अरे म्हटली प्रज्ञा पक्षे. आणि मग तुझा मला वाटतं व्हिडिओ होता किंवा काहीतरी तू तुझा कुठला तरी प्रोजेक्ट लॉन्च करतेस त्या संदर्भात. आणि मग मी शिरीषकडे फोन करून तुझा नंबर घेतला आणि मग परिचय झाला. तर आता तिथे येऊया की नेमकं हे तू या क्षेत्रामध्ये आलीस कशी, म्हणजे अशा प्रकारचं हाही एक वेगळा टर्निंग पॉइंट आहे. म्हणजे एवढं सगळं असतं, तू चांगली एस्टॅब्लिश झाली आहेस आणि आता एकदम म्हणजे ज्या स्त्रियांना एकट्या राहतात, त्यांना घर द्यायला पाहिजे,
त्यांच्यासाठी घर मिळवण्यासाठी मदत केली पाहिजे किंवा ती हॉस्टेल्स उभी केली पाहिजे. हे सगळं तुझ्या डोक्यात आलं कसं आणि त्याच्याविषयी सविस्तर सांग. ते हो. ऐकण्यामध्ये मला अधिक रस आहे. मी 2008 मध्ये माझं स्वतःचं घर घेतलं सर. बर 2008 टू बी व्हेरी प्रिसाइज. आणि त्यावेळेला मला घर घेताना बऱ्यापैकी अडचणी आल्या. हम्म, म्हणजे असं काय फार मोठं वय नव्हतं आणि बिल्डरशी बोलायचं, निगोशिएट करायचं आणि बँकेचं लोनचे डॉक्युमेंटेशन हे सगळे हम्म, म्हणजे हे सगळे व्यवहार नॉर्मली कसे करायचे हे कधी अनुभव घेतला नव्हता. आणि हम्म, लक्षात यायला लागलं की हा हा हे सोपं नाहीये. पैशांची जमवाजमव करायची, लोनसाठी मग निगोशिएट करायचं. आपण नॉर्मल केसमध्ये निगोसिएशन वेगळं सर, पण एखादं फ्लॅट घेताना बिल्डर्सची पण निगोसिएशन होतं. हे किती हम्म, लोकांना माहिती आहे मला शंका आहे. पण ते सगळा जो जर्नी होता माझा 6 महिन्याचा जर्नी होता. 5 एक महिन्याचा म्हणजे मला पोझिशन मिळेस्तोवरचा हे सगळं जुळवाजुळव करण्याचा आणि तो टफ होता. तो ईझी नव्हता. हम्म, हम्म, अ, कारण काही डॉक्युमेंट्स नसायचे. मग ते कसे मिळवायचे? कसे कसे करायचे? त्याचं काय लागतं? किंवा बिल्डरला डाउन पेमेंट द्यायला लागतं. ते कसं करायचं? ते कुठून आणायचं? हम्म, बिझनेस करत होते. पण इतके पैसे पण नव्हते माझ्याकडे त्यावेळेला. हम्म, हम्म, आणि त्यावेळेला मला 13 सप्टेंबर 2008 ला मला माझं घराचं हातामध्ये किल्ली मिळाली आणि मी माझ्या घरात राहायला गेले आणि हम्म, माझ्या लिव्हिंग रूममध्ये माझ्या 4 मैत्रिणींबरोबर बसून मी त्यांना एक गोष्ट सांगितली, की माझ्या वयाच्या 50शीला मी 100 बायकांसाठी घर बांधेन. हम्म, आणि तर त्या म्हणाल्या, "काय? काय? कसं?" वगैरे. म्हटलं, "बघा, आता मला काहीही डोक्यामध्ये क्लॅरिटी नाहीये, की मी घर बांधेन म्हणजे काय करेन?" कारण हम्म, त्या उत्साहात बोलले मी त्यांना. तर त्या हम्म, म्हणाल्या, की "प्रज्ञा, तू जर का घर बांधलंस, तर आम्ही तुझ्या सोबत आहोत. आम्हाला तू फक्त सांगायचं, की तू काय करायचं आणि आम्ही तुझ्या सोबत आहोत." मी म्हटलं, "ठीक आहे, हम्म, हरकत नाही." आणि 2018 मध्ये माझी आई गेली आणि माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना सर खूप वर्ष होती. कारण अं, स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांच्या बरोबरच्या गोष्टी आणि हे जवळनं काही अनुभव बघून आजूबाजूला होते. आणि 2018 मध्ये जेव्हा माझी आई गेली त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी हर हायनेस्ट जे नाव आहे माझ्या स्वतःच्या कंपनीचं, हर हायनेस्ट दॅट इज नॉट इट इज एनी एस-टी-एस सर. त्या घराबद्दल बोलते मी. हर हायनेस्ट फॉर दी वुमन बाय दी वुमन त्या हम्म. संकल्पनेचा जन्म झाला आणि तो जर्मनीत झाला. ॲक्चुअली मी जर्मनीला होते त्यावेळेला. मी इथे नव्हते. बर हम्म, हां, म्हणजे मी अगदी ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी मी विमानात होते आणि आई माझी बऱ्यापैकी बरेच काळ आजारी असल्यामुळे मी डॉक्टरची परमिशन घेऊन गेले होते. हम्म, आणि जर्मनीमध्ये माझ्या हॉटेलमध्ये ह्या नावाचा जन्म झालाय, हर हायनेस्ट. हम्म, आणि त्या संकल्पनेला मूर्त रूप कसं द्यायचं त्याचा विचार सुरू झाला. कारण मी थोडी जबाबदारीतनं माझ्या मोकळी झाले. माझ्या आई-वडिलांच्या वडील आधीच गेले होते आणि आई आता 18 मध्ये गेली. हम्म, आणि असा विचार केला, की प्रत्येक महिलेने हा विचार करायलाच पाहिजे. तिच्या बकेट लिस्टमध्ये किंवा तिच्या आयुष्याच्या एका ड्रीममध्ये तिच्या नावाचं स्वतःचं घर हे असलंच पाहिजे. आणि सर तुम्ही हम्म, प्रत्येक स्त्रीला विचारलं तर तिचं छोटं का होईना पण तिचं स्वतःचं घर, तिच्या नावाची पाटी माझ्या हम्म, दाराच्या बाहेर असावी हे प्रत्येक बाईचं स्वप्न आहे. कुठल्याही स्त्रीला विचारा तुम्ही. आणि हम्म, ह्याच्यामध्ये सर तुम्ही जे म्हणताय एकटी स्त्री वगैरे, तर मी ह्याच्यामध्ये क्रायटेरिया माझा एज आणि स्टेटस इज नॉट द बार. कुठल्याही वयाची आणि कुठल्याही स्टेटसची बाई घर घेऊ शकते. की हम्म, दुसरं नाव कोणाचंही ठेवावं, मुलीचं ठेवावं, मुलाचं ठेवावं, नवऱ्याचं ठेवावं, भावाचं ठेवावं, आईचं ठेवावं. पण तिचं नाव पहिलं असेल. असं हम्म. आम्ही आग्रही आहे आणि असं मी ह्या प्रोजेक्टमधनं पोर्ट्रे करते रादर. आणि माझा प्रयत्न असा असतो, की आणि सर मला यश मिळालं. दिवाळीच्या आधी मी एका मुलीला टिटवाळ्याला रिजन्सी ग्रुपमध्ये घर देऊ शकले. पण 40 लाखाचं. हम्म. आणि तिचाही इंटरव्ह्यू तुम्ही Facebookवरती बघितला असेल. आणि हा प्लॅटफॉर्म सर्व महिलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट असतो. म्हणजे तू त्याच्याकडनं नेमकं काय करतेस? माझ्याकडे महिला येतात आणि त्या सांगतात, की माझं XYZ बजेट आहे. हम्म, तर मी मार्केट रेट चेंज नाही करू शकत सर. हम्म, मी त्यांना त्यांच्या बजेटमध्ये घरं जी बसतात. मी काय केलंय, मी डेव्हलपर
चांगले आयडेंटिफाय केलेत, चांगल्या चांगल्या एरियामधले, किंवा मला जे एरिया माहिती नाही तिथे सुद्धा मी शोधायचा प्रयत्न करते, माझ्याकडनं देण्याचा प्रयत्न करते. आणि समजा तिने मला सांगितलं की माझं आता ह्याच मुलीचं आपण उदाहरण घेऊया, तिचं 40 लाख रुपये 38 लाख रुपये वगैरे बजेट होतं आणि तिने आयडेंटिफाय ऑलरेडी केलेलं होतं की मला टिटवाळाच बर राहायचं. आणि मी आयडेंटिफाय केलंय, पण तो डेव्हलपर जरा मला भीती वाटते त्याच्याशी बोलायची, निगोशिएट करायची, किंवा त्यावेळेला पॅन्डेमिक होता, तो मला सारखा टिटवाळाला बोलवतोय, तर ट्रेन्स पण हो बंद आहे, तो मला जरा सपोर्ट करत नाहीये. तर हम्म, मी त्यांच्या ओनरशी बोलले, तिला 150-200 रुपये पर स्क्वेअर फूट डिस्काउंट झालं तिचं तिच्या घरामध्ये. बर तिला ऑनलाईन पेमेंटची फॅसिलिटी तिला त्यावेळेला पॅन्डेमिकमध्ये दिली, रजिस्ट्रेशन अग्रीमेंट झालं तिचं, आणि तिला तिथं दिवाळीच्या आधी काहीतरी कुठल्या आधी दसऱ्याला तिला पोझिशन मिळालं, आणि तिने पहिलं लक्ष्मीपूजन तिने तिच्या स्वतःच्या घरात केलं. या सगळ्या प्रवासामध्ये तिला कुठेही असं वाटत नाही. आणि ह्या सगळ्या दरम्यान सर, मला प्राऊडली एक गोष्ट तुम्हाला सांगायला लागेल. बघा सर, कॉज एकच असतो सर, पण ह्या कॉज जर का तुमचा खूप मनामध्ये कॉन्शियसली क्लिअर आणि चांगला असेल ना, तर ना तुम्हाला अनेक गोष्टी येऊन बरोबर मिळतात. तर एचडीएफसी बँकेला, एचडीएफसी लोनला मी ईमेल लिहिला एमडीला त्यांच्या दिल्लीमधल्या, हम्म, की हम्म, माझी अशी अशी संकल्पना आहे आणि मला महिलांसाठी करायचं आहे हे काम. तर तिने मला, महाराष्ट्राची मी असून सुद्धा फक्त महाराष्ट्रापुरतं न देता ही सगळी सपोर्ट सिस्टीम मला अख्ख्या ऑल ओव्हर इंडियासाठी दिली. त्याच्यामुळे आय एम असोसिएट विथ नाव एचडीएफसी होम लोन सुद्धा. तो अच्छा ज्या महिलांना लोन पण हवं आहे, तर आपल्याकडे एक आरएम आहे, माझ्यासाठी रिलेशनशिप मॅनेजर आहे, आणि ती हम्म, रिलेशनशिप मॅनेजर त्या सगळ्या मुलीचे, ज्या बाईचे जे काही सगळे रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करते. त्याच्यामुळे बर हाऊसिंग डेव्हलपरचं आणि लोन बँकेचं आणि त्या माईला सगळी सपोर्ट सिस्टीम, म्हणजे हे सिंगल हँडेड कंपनी असं म्हणाल तरी हरकत नाही. हम्म, आणि माझ्याकडे येतात सगळ्या प्रकारच्या महिला. हम्म. आणि अशी मी किती लोकांना, किती मी महिलांना घरं मिळवून दिलीस? मी आता म्हणजे फिजिकली आता तिला पोझिशन मिळालंय सर. आता पॅन्डेमिक नेमका काय झालं सर, आम्ही कार्यक्रम मृणाल कुलकर्णीकडे मी गेले आणि त्यांना मी सांगितलं, आणि सावरकर स्मारकमध्ये 2019 मध्ये मी हा लॉन्च केला कार्यक्रम. हम्म, हम्म. तुम्ही बघितली असेल व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर पॅन्डेमिकच झाला, त्याच्यामुळे थोडंसं त्याला ब्रेक लागला. काम आणि सगळं आता बऱ्यापैकी महिला माझ्याकडे, म्हणजे सर तुम्हाला खोटं वाटणार नाही सर, माझ्याकडे 1.5 कोटी, 2.5 right. कोटी, 3 कोटीचं बजेट आहे माझं, आणि मला घर पाहिजे. हम्म, अशाही महिला आहेत. 25 लाखापासून ते अगदी 2 ते 3, 4 लाखापर्यंत, कोटीपर्यंतच्या बायका आहेत माझ्याकडे. त्याच्यामुळे हम्म, बायकांकडे पैसे नाहीत किंवा त्यांना घर घेता येणार नाही, अशी काही हम्म, सिच्युएशन नाही. हम्म, हम्म. आणि या जर्नीमध्ये मला लिंक्डइन वरती मला नॉटिंगहम हिल म्हणून मोठी लंडनमध्ये हाऊसिंग मध्ये काम करणारी एक मोठी ऑर्गनायझेशन आहे. त्यांची 22 बर लोकांनी मला लिंक्डइन वरती त्यांच्या एका हेडनी पाहिलं, आणि ते मुंबईमध्ये मला 22 लोक भेटायला आले की ही मुलगी हाऊसिंग मध्ये वुमन साठी काय करते. शाबास. हा हा सर प्रश्न फक्त भारताचा नसून हा ग्लोबल प्रश्न आहे. ग्लोबली महिलांची मानसिकता हीच आहे की मला हे बघतायत, किंवा माझा भाऊ बघतोय, किंवा माझे वडील बघतायत, हीच मानसिकता आहे. हम्म. मला जमेल असं तिला वाटतच नाही. पण ही कल्पना तुला कशी काय सुचली हे सगळं? मी घर घेतलं सर म्हणून. म्हणून म्हणून कारण मला स्वतःला जे अनुभव आले त्यावेळेला इट वॉज रिअली डिफिकल्ट. घर घेणं म्हणजे काय असतं, आणि ते सगळं पार पडलं माझं सगळं ते त्यावेळेला. मग तू एवढं सगळं स्मार्टली कामं करतेस, मोठी मोठी कामं करतेस, तुला काय अशी भीती वाटली एकदम, किंवा काय काय प्रॉब्लेम आले तुला एवढे? हे आता बोलते मी. हा त्यावेळेचं वय वेगळं होतं, त्यावेळेची आर्थिक परिस्थिती वेगळी होती माझी, फरक होता. बर बर. पण मग आता पुढे काय, नंतर काय, याच्या पुढली स्टेप काय? हे झालं, हा एक कल्पना झाली. त्याच्यानंतर एक वर्किंग वुमन हॉस्टेलचं पण तू डोक्यात ठेवलंस काहीतरी. काय झालं ते सर, नेमकं काय आहे? वर्किंग वुमन हॉस्टेल ही संकल्पना अशात ना आली की प्रत्येक बाईकडे पैसे नाही आहेत हे लक्षात आलं माझ्या, आणि व्यवसाय करायलाच पाहिजे तिने, किंवा नोकरी करायलाच पाहिजे, का होईना स्वतः पुरते पैसे कमवायलाच पाहिजेत, हे कंपल्शन आहे सर. तर मला मुंबईमध्ये एक 40 वर्ष जुनं हॉस्टेल आहे. त्यांच्याबरोबर मी त्यांना विचारणा केली की म्हटलं माझ्याकडे काही वर्किंग वुमन असतील की ज्यांना घर घेता येणार नाही, पण त्यांना काही काही बाउंड्रीज क्रॉस करून त्यांना वेगळं स्वतःचं अस्तित्व उभं करायचं आहे.
तर आपण त्यांना काय करू शकतो? तर त्यांना मी म्हटलं, की ठीक आहे तुम्ही मला तुमच्याबरोबर असोसिएट झाले तर त्यांचं एस्टॅब्लिश हॉस्टेल आहे चेंबूरला आणि तिथे त्यांची सगळी सोय होते. फक्त मुलं नाही अलाउड आहेत. वर्किंग वुमन पाहिजे. ती इकडे-तिकडे काम करणारी पाहिजे आणि तिच्या पैशांच्या प्रमाणे, तिच्या सॅलरी स्लिप प्रमाणे तिला जे ते रेंट ते घेतात म्हणजे हॉस्टेलची फीज आणि इन्क्लुडिंग फूड असतं आणि अतिशय सुरक्षित आणि अतिशय चांगलं. मुंबईमध्ये प्रवास करायला खूप लांब जायला नको. चेंबूरमध्ये तुम्ही राहू शकता. दुसरं मी केलं वाकडमध्ये केलं. वाकडमध्ये एक हॉटेल आहे. 3 स्टार हॉटेल आहे. तिथे जवळ-जवळ 20 रूम 40 रूम्स आहेत. 40 रूम्स आहेत. चांगल्या उत्तम कंडिशनमधल्या, चालू कंडिशनमधल्या रूम्स आहेत. त्याला मी 80 बेड्सचं हॉस्टेल केलं. बर वाकड म्हणजे हिंजेवाडीपासून 5 किलोमीटरवर. तिथेही कितीतरी मुली बायका पुण्यामधनं येतात प्रवास करून. काय होतं की एकटीने घर फ्लॅट घेण्यापेक्षा रेंटवरती जर का मी फक्त फोकस केला माझ्या कामावरती आणि हॉस्टेलमध्ये माझी रूम छोटी आहे, माझं जेवण खायची मेसची सोय होते आणि मेंटेन बाकी केलं जातं सगळं, सुरक्षितता आहेच. तर अशा स्त्रियांना हॉस्टेल खूप सोयीचं आहे सर, जेणेकरून त्या फोकस करू शकतील त्यांच्या करिअरवरती आणि बायकांना, एकट्या बायकांना मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी रेंटवरती घर मिळायला पण फार कठीण जातं. या सगळ्याचा विचार केला आणि ही हॉस्टेल संकल्पना काढली. हॉस्टेल्समध्ये सर आम्ही वर्किंग डेस्क म्हणजे W@W म्हणजे वुमन ॲट वर्क ही कॉन्सेप्ट केली. तिथे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 तुम्ही काम करू शकता वर्क फ्रॉम होम सारखं. बर आणि तुम्ही तिथे दिवसाचे आम्ही काहीतरी नॉमिनल फी घेतो. त्याच्यामध्ये नाश्ता, चहा-पाणी, जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता आणि चहा असं देतो. त्या बाईने रात्री 8 वाजेपर्यंत काम करावं. तिथे तिचा लॅपटॉप घेऊन यावा. कॉम्प्युटर तिकडे नाहीये. आम्ही तिकडे डेटा नेटवर्किंगची सोय करून दिलेली आहे आणि तिथे तिथे दिवसभर शांतपणे काम करावं स्वतःचं. तर त्याला कुठे आम्ही कुठे आहेत कॉन्सेप्ट अशी हे दोन्ही कुठे कुठे ठिकाणी आहेत अशी हॉस्टेल्समध्ये अच्छा केली आम्ही. वाकडला आणि चेंबूरला बर हो. त्याला नाव दिलं W@W म्हणजे वुमन ॲट वर्क. किती मुली तिथे किंवा बायका काम करतात मदत हे करतात आता तिथे आम्ही 20 डेस्क दोन्ही ठिकाणी 25 एका ठिकाणी तर 30 डेस्क आहेत आणि एका ठिकाणी 20 सगळे डेस्क फुल जातात जाऊन येऊन असतात त्या महिला. त्या म्हणजे त्या हा तिकडच्याच नसतात, बरोबर आजूबाजूच्या पण येतात किंवा आता दुसऱ्या पण आता म्हणजे माझ्या आता मला विचारतात, की आम्हाला रेंट परवडत नाही. तर तुझं दिवसाचं भाडं काय आहे? हो फॉर एक्झाम्पल 600 का 700 आहे. तर आम्ही आठवड्यातनं 2दा येऊ. मग त्यांना रेंट मुंबईतली रेंट ऑफिसची फार जास्ती आहे. त्यांना ते परवडतं. पण त्यांना कसं आहे माहितीये का सर, ही इकोसिस्टीम फक्त महिलेभोवती आहे. तिला सगळं सर्वतोपरी सक्षम करणं, तिला तिच्या पायावर बर उभं राहण्यासाठी जे काही म्हणून मी करू शकते तेवढा सपोर्ट सिस्टीम देणं, तिला काम तिलाच करायचंय. तिला काम तिलाच करायचंय. तिचं घर तिलाच घ्यायचंय. फक्त तिला हे मोकळेपणाने बोलायला एक जागा तयार झाली. मी तिला कुठल्याही प्रकारे बाकीची मदत करत नाही सर. म्हणजे तिच्या पर्सनल मॅटर्समध्ये जात नाही मी. तिच्या लीगल मॅटरमध्ये मी जात नाही. मी फक्त तिला घर देण्यासाठी जे तिचे डॉक्युमेंटेशन जे असतं ते सगळं आम्ही फक्त तिला सपोर्ट सिस्टीम करतो. आम्ही तिथे कुठल्याही सुविधा देत नाही. त्याच्यामुळे असं एनजीओ टाइप नाहीये. इट्स अ प्रॉपर प्लॅटफॉर्म फॉर वुमन टू बी इंडिपेंडेंट ऑन हर फीट असं. आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत चाललाय आता खूप 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 आणि सर मी तुम्हाला गंमत सांगते, माझी हर हायनेसची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती एक फॉर्म आहे कॉन्टॅक्ट असमध्ये. तो फॉर्म तुम्ही कधीतरी मला भेटाल तर मी तुम्हाला, माझ्याकडे फॉर्म्स आहेत. माझ्याकडे जवळजवळ 150 फॉर्म्स आहेत. सर प्रत्येक महिलेचं घराचं स्वप्न हे अप्रतिम तिने नरेट केलेलं आहे. मला नदीकाठी शांत ठिकाणी घर पाहिजे. पासून ते मला समुद्रकाठी घर पाहिजे. मला माडाच्या झाडांमध्ये घर पाहिजे. अशी कल्पना खूप क्रिएट करते. बजेट आणि कल्पना हे थोडा मेळ खात नाही ती. कारण लॉजिकल कधी-कधी इमोशनल थिंकिंगमध्ये लॉजिकल राहून जातं. सो पण आम्ही प्रयत्न करतो. हळू-हळू आम्ही पुण्यात पण आता येतोय, कोल्हापुरात येतोय. नाशिकमध्ये मला आता कामानिमित्त काही मी बिल्डर्सना भेटणार आहे. कारण कसं होतं, माझा हा व्याप सांभाळत असताना मी हे करते. त्याच्यामुळे अगदी 100% मी अजून ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही झाले. कारण माझा हे काही व्यवसाय सामाजिक सामाजिक काम म्हणून तू करतेस काय महिलेसाठी नेमकं ठीक आहे. करणार? हे एनजीओ नाहीये सर किंवा हे ट्रस्ट नाहीये. हे एक महिलेसाठी हा फ्री प्लॅटफॉर्म आहे. पण डेव्हलपरच्या साइडनी हा कमर्शियल व्हेंचर आहे.
त्याला चांगल्या महिला देणं हे माझं हम्म, काम आहे आणि महिलेला चांगला डेव्हलपर देणं हे माझं काम आहे. म्हणजे आम्ही हम्म, अ, हम्म. दोन दोन वेगवेगळ्या लोकांना आम्ही एकत्र चांगल्या पद्धतीने मी त्याच्याशी निगोशिएट करते आणि त्याला सांगते की तुझ्याकडे महिला आहे. बँकेला मी का सांगितलं की डिफॉल्टर महिला तुम्ही जर का लोन मध्ये बघाल तर बायकांची डिफॉल्टर असण्याची संख्या फार कमी आहे. हम्म, 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 त्याच्यामुळे ट्रस्टवर्दी क्लायंट मिळतो तुम्हाला महिला. हम्म. मग या ह्याच्यामध्ये आता पुढं काय तुझा प्लॅन आहे? 1000 महिलांना घर द्यायचंय सर. त्याच्यामुळे भरपूर पसारा ठरवलंयस? आहे. ठरवलंय 100% कम्प्लीट करणार मी. आणि 100 घरांचं कधी करणार आहेस? नाही ते मी घर बांधणार आता बांधू शकत नाही सर. मी आता कुठे बांधू मग शकत काय करू. 100 बायकांसाठी तू करणार ते कधी? पण 100 बायकांसाठी घर बांधायचं हे 50 वर्ष झाल्यानंतर मी 50 झाल्यानंतर मी ठरवलं होतं. तर आता मी त्याला अजून किती वेळ आहे 50 अजून? त्याला अजून वेळ आहे. त्याला वेळ आहे म्हणून माझा नंबर 1000 वर गेला सर. 100चा क्रॉस करून 1000 वरती गेले कारण माझ्याकडे देवाने मला खूप वेळ दिलाय. तथास्तू म्हणाला आणि मला सांगितलं जा तू भरपूर घरं बांध. त्याच्यामुळे ही अनएंडिंग रिक्वायरमेंट आहे सर. तर जेवढं 1000 झालं तर 2000 होईल, 2000 ते 10,000 होतील. पण हे काम कार्यरत कंटिन्युअसली चालणार. माझ्या वेबसाईट्स आहेत, तुम्ही मला डायरेक्ट कनेक्ट करू शकता. माझ्या ऑफिसला तुम्ही येऊ शकता. मुद्दा घेऊन या, विषय घेऊन या, काम ठोस होईल आणि विश्वासार्हता नक्कीच. हम्म. पुढे प्लॅनिंग काय आणखी नवीन काय करणार आहेस का हेच पुरेसं आहे? का हे ठाऊक खूप नाही? आहे. हे खूप आहे सर. चिक्कार आहे. म्हणजे मला ग्लोबल लेवलला पण जायचंय. भारतात तर हा प्रश्न आहेच सर. पण लंडनमध्ये आहे, अमेरिकेत हा मोठा प्रश्न आहे. तर हळूहळू जाईन बाउंड्रीज क्रॉस करून. त्याच्यामुळे हा विषय अनएंडिंग आहे आणि मजा येते सर. प्रत्येक महिलेची गंमत असते वेगवेगळी. पण तुझ्या आता ह्या चित्रकला क्षेत्रातल्या सगळ्या ज्या तुझ्या बरोबरच्या मैत्रिणी आहेत त्या भेटतात की नाही तुला? त्यांची काय प्रतिक्रिया असते याच्यावर? त्या खुश असतात. कधी कधी सजेस्ट पण करतात. आमची एक मैत्रीण आहे, तिला घर घ्यायचंय आणि तू तिला जरा गाईड कर. असं सर सगळ्यांना माहिती झालं आता. हर हायनेस्ट मला तर काही लोक हर हायनेस्ट नावानेच कधी कधी हाक मारतात. बर, सर काय आहे माहितीये का, बोल. चांगलं काम करायला ना सर वेळ आणि लिमिटेशन काही नाहीये सर. त्याच्यामुळे जर का तुमचं मोटिव्ह चांगलं असेल, तुमचा उद्देश चांगला असेल, एखाद्या गोष्टीबद्दल क्लॅरिटी असेल, थॉट प्रोसेसमध्ये क्लॅरिटी असेल, तर ती गोष्ट ना सर अहिरतपणे चालू राहते. बर. तुम्ही जसे आर्टिस्ट आहात आणि तुम्ही चिन्ह सर किती वर्ष तुमचं चिन्ह मॅगझिन मी जवळनं पाहिलंय. तुम्हाला आम्ही म्हणजे अगदी प्रत्यक्ष भेटत नसतो सारखे, पण तुमचा चिन्ह हा मॅगझिन किती लोकांपर्यंत पोहोचलं. तुमचा दिवाळी अंक मी बघितलेला आहे. मी वसंत वाचनालयातनं रेग्युलर घेऊन येत होते, मला अजून आठवतं. त्याच्यामुळे हा प्रवास आहे सर. छान, मजा आली गप्पा मारताना तुझ्याशी. आणखीन काही सांगायचंय का तुला? म्हणजे बाबा मला हे म्हणायचं आहे, ते म्हणायचं आहे, किंवा हे माझं राहून गेलं, ते माझं राहून गेलं, असं नको व्हायला. नाही असं काही नाहीये. मी एवढंच एक तुमच्या माध्यमातून सांगेन, स्पेशली महिलांना सर. म्हणजे कारण बिंग अ वुमेन मला असं वाटतं की तुम्ही कॉन्फिडेंटली जगा. वय हा फॅक्टर नाहीच आहे. आणि मला येत नाही एखादी गोष्ट, अशी कुठलीच गोष्ट नाहीये की जी महिलाला येत नाही. म्हणजे मी सर महिलांच्या रूपाने सांगते. याचं कारण आय एम अ वुमेन आणि मी खूप जवळनं काम करते महिलांबरोबर आणि वेगवेगळ्या विषयांवरती बोलते मी त्यांच्याशी. तिला फक्त ना सर एक तू जा, पुढे जा, किंवा तिला एक फक्त छोटासा धक्का हवा असतो. बाकी ती सगळं करते. आणि स्वप्न बघायला घाबरू नका. म्हणजे मी काल माझ्या वाचनात आलं, अझीम प्रेमजी आहेत विप्रोचे. त्यांनी सांगितलं की तुमचं आयुष्यातलं स्वप्न किंवा तुमचं सक्सेस, तुमचं आयुष्यामध्ये जे करायचं कम्प्लीट करायचं ध्येय तुम्ही दोनदा जगता. एकदा स्वतःच्या मनामध्ये किंवा विचारांमध्ये, आणि जेव्हा ते एक्झिक्यूट करत असताना प्रत्यक्षामध्ये. प्रत्यक्ष असे दोनदा तुम्ही जगता. तर हे स्वप्न पहिले बघा की मी घर घेऊ शकते, किंवा मी एंटरप्रेन्योर होऊ शकते, मी उद्योजिका होऊ शकते, मी चांगले पैसे कमवू शकते. हे पहिले विचारात पक्क करा. त्याच्यामध्ये अडचणी येणार आहेत. अडचणी 100% येणार आहेत. लोक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे बघणार आहेत. लोक तुमच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने वागणार आहेत. पण तुम्ही तुमच्या
ध्येयापासून विचलित होऊ नका. तुमचा एकच मार्ग असला पाहिजे की ते मला अचीव करायचं आहे आणि तेच मी केलं सर. मी काही वेगळं नाही केलं. मला माझी कंपनी खूप चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश करायची होती आणि मला हे महिलांसाठीचं काम माझं खूप जुनं स्वप्न मी आत्ता प्रत्यक्षात 10 वर्षानंतर आणलं. त्याच्यामुळे माझा एकदाही विचार विचलित झाला नाही की मी कसं करू, माझ्याबरोबर कोणी नाहीये, मला कसं काय, मी एवढं सांभाळून कसं करू. आणि मला असं वाटतं की ऍक्शन इज दी ओनली की टू सी द सक्सेस. ते तुम्ही आणि पुढे जायला पाहिजे. मागे वळून बघण्यात काही पॉइंट नसतो सर. भूतकाळ झाला, भूतकाळ संपला. म्हणजे एकांशी मी चर्चा करत होते तेव्हा ते म्हणाले मला की आयुष्यामध्ये आपण गाडी ड्रायव्हिंग सीटवरती असतो, तर आपल्याकडे मिरर्स असतात. त्या मिररमध्ये काय दिसतं, तर मागे दिसतं. मागे त्या मिररमध्ये न बघता आपण ड्रायव्हिंग सीटवरती आहोत, पुढेच जायला पाहिजे. रस्ता पुढेच आहे. मागचा रस्ता बघूच नका. तो पुढे जा आणि खूप आत्मविश्वासाने पुढे जा. माझ्या मते सर खूप चांगल्या अनुभवांना तुम्ही फेस कराल. पॉझिटिव्ह माइंडने गेलो तर नक्कीच. माझा हा एक्सपिरियन्स आहे सर. मी हे कुठलंही पुस्तकी ज्ञान सांगत नाहीये. मी हे जगते रोज, हे तुम्हाला सांगते. काय असा एखादा आतापर्यंतच्या प्रवासातला संपूर्ण लक्षात राहिलेला असा प्रसंग सांग की हा प्रसंग माझ्या आयुष्यातला टर्निंग महत्वाचा प्रसंग असा लक्षात राहिला. वाईट असेल, चांगला असेल, जो काही असेल खूप प्रसंग आहेत सर. सांग ना, एखाद दुसरा सांग की. म्हणजे चांगले तर खूप आहेत. म्हणजे पहिला प्रोजेक्ट अगदी कंपनी चालू केली त्यावेळेला पहिलं काम मिळालं. तो एक आनंदाचा, अक्षरशः सर सांगू तुम्हाला 1.5 लाखाचं काम मिळालं पहिलं. एक दिवस फोन आला आणि एक डायरेक्टर केबिन करायची आहे, 1.5 लाखच बजेट आहे प्रज्ञा, तू करशील का? आणि त्या कामातनं मला 80 लाखाचं पहिलं काम त्याच कंपनीचं मिळालं. आणि अशाही गोष्टी आहेत. आई वडिलांचं जाणं हा एक थोडासा वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. कारण पूर्णपणे मी त्यांच्या बरोबर अखंड ते जसे जगले तसे मी त्यांच्या बरोबर कंटिन्युअसली शेवटापर्यंत होते. असे प्रोफेशनल आणि पर्सनल असे अनुभव. माझा मुलगा आता परदेशात असतो. तो उत्तमपैकी हुशार आहे. माझ्यामध्ये घरातले जसे शिक्षणाची DNA आहे किंवा ट्रेडिशन आहे तसं तो कॅरी फॉरवर्ड करतो. अतिशय हुशार आहे तो. त्याच्यामुळे तो एक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतोय. सो आय इन अ वे आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी सटल आणि बऱ्यापैकी अनुभवातनं जाऊन तयार झालेल्यानंतर जे असतं तसं झालेलं आहे. त्याच्यामुळे आणि मी खूप पॉझिटिव्ह असते, त्याच्यामुळे मला वाईट दिसत नाही सर. छान, मजा आला तुझ्याशी गप्पा मारून. तुमच्याबरोबर गप्पा मारून म्हणजे खरंच मला आय एम व्हेरी थँकफुल. पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला बघून आहे कॉलेज पासून गायतोंडे सरांवरचं तुमचं काम, तुमचं लिखाण, तुमचे लेख. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला जेव्हा तुम्ही मला सांगितलं की असं तुला बोलायचंय. त्याच्यामुळे आय एम सो ग्रेटफुल की तुमच्यासारख्या सिनियर व्यक्तींनी मला विचारणं माझ्यासाठी फार मोठी पावती आहे. माझ्या मते तिथेच मी माझ्या यशस्वी झाले असं हरकत नाही म्हणाला. हा, असं म्हण, हरकत नाही तू. पण माझी याच्यामागची भूमिका अशी होती की अशा प्रकारचं आयुष्य तू जगलीस आणि याच्यातून तू खूप काहीतरी वेगळं काहीतरी करून दाखवलीस, तर ते लोकांपर्यंत पोहोचावं, ते कलावंतांपर्यंत पोहोचावं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं, विशेष करून महिलांपर्यंत पोहोचावं, या हेतून हा हेतू माझ्या डोळ्यासमोर होता आणि म्हणून तुला इन्व्हाइट केलं. आणि छान झालं, पण गप्पा मजा आला. याच्यातून नक्कीच लोकांना काहीतरी मिळेल असं मला वाटतंय. सो प्रज्ञा, थँक्यू व्हेरी मच. तुझे खूप खूप आभार आलीस त्याबद्दल आणि तुला शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बाय.